नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री हेमंत बापट आहे. दादांची तब्येत थोडीशी खराब होती म्हणून काही दिवस व्हिडिओ होऊ शकला नाही. दादा, एक इम्पॉर्टंट प्रश्न असा येत होता की मुलांची लग्नाची वय झालेलं आहे, जे आता 50s आणि 60s मध्ये आहेत. आता इश्यूज येत आहे की लग्न उशिरा होतात आहे, मुलांची कंपॅटिबिलिटी, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. आता आपण सुरुवात करूया की मला सांगा की लग्न होत नाही, त्याच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. त्यात एक असतं की मुलांची पत्रिका तर एक आलीच त्याच्यामध्ये, कारण कित्येक जणांची पत्रिका चुकीची असते. त्याचबरोबर कुळधर्म, कुळाचार केला नसतो, त्याच्यामुळे उशीर प्रश्न होतात. तर आपण एक थोडं स्टेप बाय स्टेप आपण घेऊया की हे जे करायचं आहे आपल्याला, ते कसं कोऑर्डिनेट करायचं, स्ट्रॅटेजी कशी फॉर्म करायची. श्रीराम. सर्व देव माझा ह्या चॅनलवरच्या प्रेक्षकांना नमस्कार. आणि थोडंसं सर म्हणले तसं तब्येत स्वास्थ्य थोडं ठीक नव्हतं, त्यामुळं उशिरा आपली भेट झाली. पण हरकत नाही, जे होतं ते चांगल्यासाठी. मागं आपण जो भाग केला होता कुलधर्म कुलाचार किंवा पत्रिकेत सर्व उत्तम असून मनुष्याला जीवनात अडचणी काय येतात, त्याच्यात आत्ताचा जो हा आजच्या काळातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आई वडिलांसमोर भेडसावत असलेला म्हणजे की मुलाचं आणि मुलीचं लग्न. इथं जर विचार केला, आपण जसं आपली जन्मपत्रिका तयार करतो तेव्हा जन्म तारीख, महिना आणि वर्ष ह्याच्याप्रमाणे गणित आखलेलं असतं. तर आत्ताची जी पिढी आहे ही साधारण दोन गोष्टींमुळं ह्यांना अडचणी येतात. त्यातली पहिली अडचण थोडीशी आश्चर्यकारक वाटेल, की जी 1994-95 साधारण साल सांगतो की त्याच्यानंतर जे मुलं किंवा मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांना मोस्टली ह्या वयातल्या किंवा ह्याच्यामधल्या मुलांना जास्त अडचण आहे. त्याचं कारण असं की ज्या अंशातनं 94 साली शुक्राची गती बदलली. आता शुक्राची गती बदलली म्हणजे काय की आपण लग्न ह्याच्यासाठी आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी मंगळ शुक्र हे दोन ग्रह खूप महत्त्वाचे असतात. आणि तेव्हा काही भौगोलिक घटनांमुळे ह्या शुक्राची गती बदलली. आणि जशी गती बदलते तर एक सोपं उदाहरण अजून त्याच्यामध्ये करतो की आपण शेतकरी बीज पेरतो. पण ते बीज पेरल्यानंतर ते धान्य जे येणारं असतं हे त्या हवामानावरती अवलंबून असतं. म्हणजे उत्तम हवामान असेल तर ते पीक अतिशय छान येतं. पण त्याच्यात काही हवामानात बदल असेल, म्हणजे हवामान समशीतोष्ण झालं, जास्त थंडी झाली किंवा गरम जास्त झालं, पाऊस पडला किंवा कोरडेपणा, तर ते जे पीक तयार होतं त्याच्यामध्ये दोष उत्पन्न होतो. अगदी हीच अवस्था भौगोलिकदृष्ट्या ज्यांचा 93-94 नंतर जन्म झालेला आहे त्या मुलांमध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. पण आलेल्या आहेत, पण करायचं काय, हा सगळ्यात, कारण सोल्युशन, उपाय हा सगळ्यात मोठा भाग आहे. तर मुळामध्ये जसं आहे की पत्रिका ही काढणं हा एक भाग झाला. व्यवस्थित योग्य तऱ्हेने पत्रिका ही आखणं हे गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट की आपण जसं मागं सांगितलं की मुलांना आत्ताच्या लग्नामध्ये जास्त फारसा इंटरेस्ट दिसत नाही. हा सगळ्यात मोठा भाग झालेला आहे. किंवा काही मुलींची लग्न होत नाहीत कारण त्या इतक्या उच्च शिक्षित असतात आणि इतकी हायर पोस्टवरती असतात की त्यांना तो म्हणजे जो आपला जीवनाचा जोडीदार जो हवा असतो तो त्याच्यापेक्षा थोडासा सरस पाहिजे किंवा मग सर्व भौतिक गोष्टी असणारा पाहिजे. हा सध्या सगळ्यात मोठा ट्रेंड झालेला आहे की ज्यांनी आत्ता ही लग्न होत नाहीत हे सगळ्यात मोठं कारण आहे.
की अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आणि ह्या अपेक्षांबरोबर की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज स्त्री चालते, हे अगदी मान्य आणि बरोबर जरी असलं तरी कसं आहे की अजून जन्म ही एक स्त्रीच देते बाळाला. काही संशोधन वगैरे ते नंतर एखाद्याच वेळे हे येऊ शकतं की हल्ली फॉरेनमध्ये अमुक झालंय, तर तो भाग नाहीये. मुळात असं आहे की जी जुनी संस्कृती होती तेव्हा पुरुष प्रधान संस्कृती जास्त होती. म्हणजे घरामध्ये जे पुरुष सांगायचा तर त्या अनुषंगाने घरातलं वातावरण असायचं. आणि घरातली स्त्री थोडक्यात तेव्हा चूल आणि मूल असा एक प्रकार होता. नंतर तो वाढत गेला आणि स्त्रिया स्वावलंबी झाल्या, नोकरीला लागल्या. पण संसार करून त्या नोकरी करत होत्या. पण नंतर जसजसं शिक्षणामध्ये बदल घडत गेले किंवा आता तांत्रिक गोष्टी सगळ्यात जास्त आपण बघतो, कॉम्प्युटरचं जेव्हा युग चालू झालं, सॉफ्टवेअरचं युग चालू झालं, आता आपण बघतो या सॉफ्टवेअर कंपन्या वगैरे आहेत. तर ह्याच्यातनं म्हणजे एखादी शिक्षणाची ओढी, म्हणजे मुलाला किती शिकवावं, एक कुठंतरी आई वडिलांना तो एक थांबाचा बिंदू राहिलाच नाहीये की इथं फुल स्टॉप द्यावा. जसं अगोदरच्या आपण आपली जेव्हा लग्न झाली तेव्हा होतं की मुलगी साधारण ग्रॅज्युएट असली पाहिजे किंवा एखादी कला असली पाहिजे, हे तेव्हाच ॲडव्हान्स अशी तेव्हाची परिस्थिती आपण असं म्हणू. पण आजचा काळ बदललेला आहे की एवढं शिक्षणाचा मोठा विस्तार झालेला आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा मोठा विस्तार झालेला आहे. आणि जेवढा हा विस्तार झालेला आहे तर ह्याच्यामध्ये होतं काय की प्रत्येक गोष्टीमध्ये ही कंपनं बदलत गेलेली आहे. म्हणजे आपण ज्योतिषशास्त्राच्या अनुषंगाने जर बघितलं तर कंपनी अवस्था ही खूप बदलली गेलेली आहे. आणि त्याच्यामुळं आज होतंय काय की दुसरं महत्वाचं कारण जे आहे ना, तो हार्मोन्स इनबॅलन्स झालेला आहे. म्हणजे आज मुलांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मुलगा असो किंवा मुलगी असो, हार्मोन्समध्ये खूप बदल आढळून येतात. म्हणजे मोस्टली कारण आता सध्या ते झालेलं आहे की काही म्हणजे कशामध्ये आपल्याला म्हणतो ना की वय वर्ष 17-18 झालं की एक प्रकारचं तारुण्यामध्ये आपल्या पार्टनरची ओढ असते. तर ही ओढ आता शाळेमध्ये आश्चर्यकारक म्हणजे 6वी-7वीत मुलं मुली जेव्हा असतात तेव्हा शारीरिक आकर्षणाने ही सुरू झाली. म्हणजे नुसतं आपण हा जो विषय लग्न मुलाच्या आणि मुलीच्या लग्नाचा आहे करून येतं, ते मूळ कुठं आहे तर ते तिथनं सध्या चालू झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आई वडील वडिलांना मुलांकडं लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि मोबाईलमुळं क्रांती जेवढी झालेली आहे तेवढंच मोबाईलमुळं सगळ्या गोष्टींची खरं सांगायचं तर वाट लागलेली आहे. आणि ह्या ज्या वेव्ज आपण आत्ता म्हणतो, हे आत्ताच 2025 साली असलेल्या लग्नाचा विषय आहे. कारण जेव्हा आपण अजून 4 वर्षांनी म्हणजे 2029-30 साली बोलू तेव्हा कधी काळी लग्न व्हायचं असं बोलायला सुद्धा लोक तेव्हा कमी करायची नाहीत. म्हणजे ही अवस्था होईल. तर त्याचं कारणच तसं आहे की जसं भाषेचं म्हणजे इंग्रजांनी संस्कृत भाषेवर जेव्हा बंदी घातली तर ती जशी तिसरी पिढी झाली तेव्हा तिला संस्कृत भाषा आपल्या शाळेत शिकवली जायचं हे माहितीच नव्हतं. त्यामुळे इंग्रजी लोक शिकली गेली आणि संस्कृत थांबली गेली शाळांमध्ये. नाही तर आधी आपल्या मागच्या म्हणजे अगोदरच्या पिढीमध्ये संस्कृत शाळेत शिकवलं जायचं. तसं आताच्या ज्या पिढींमध्ये आहे तर आताच्या पिढींमध्ये लग्नाची ओढ ही नाही. मी ओढ हा शब्द एवढ्यासाठी वापरला की आई वडिलांना अप्रूप वाटतं की माझी मुलगी आता लग्न ठरलंय आणि डेस्टिनेशन वेडिंगला गेली. आता नवीन आपण बघतो लग्नाच्या आधी डेस्टिनेशन वेडिंग. आणि शास्त्र हे कधी बदलत नाही. जग जरी बदललं तरी आपलं शास्त्र बदलत नाही. हे डेस्टिनेशन वेडिंग
अगोदर मुलांनी कसंही बिनधास्त फिरणं, एक अमुक म्हणजे त्याला काही तालतंत्र राहिलेलं नाहीये. ह्याच्यामुळं मुळात ओढ हा प्रकारच नाहीये. म्हणजे आपल्या पार्टनरबद्दलचा जो एक ओढ लागते की मला संसार करायचा आहे, माझं प्रेम आहे. तर प्रेम हा भाव आता फक्त 2 ते 5% राहिलाय असं म्हणायला हरकत नाही. कारण त्याचा हा काही पत्रिकेचा किंवा हा दोष नाही. आई वडील बिचारे काय करत असतात की बघत असतात की मुलीचं लग्न का नाही होते, मुलाचं लग्न का नाही होते. मग त्यांच्यातनं ते सगळे उपाय करत असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. पण त्याचबरोबर मुलाचं आणि मुलीचं आज म्हणजे बोलताना मला खरंच म्हणजे आधी मी क्षमा मागतो, माफी मागतो की इतकी वाईट अवस्था आहे की शरीर याचा भोग हा अगोदर घेतला जातो आणि मग नंतर, कारण एखादी म्हणताना की एखादी गोष्ट जर तुम्हाला तृप्ती मिळाली, हा निसर्ग नियम आहे, तर त्याच्यातलं स्वारस्य उडून जातं. आणि मग ही मुला मुलींची आत्ताची मेंटॅलिटी झाली की लग्न कशासाठी पाहिजे, आम्हाला जे मिळतंय ते आम्ही छानपैकी उपभोगतोय आणि त्याच्यासाठी लाईफ पार्टनर आणि याची काही गरज वाटत नाही. हा आत्तामध्ये म्हणजे जेवढं गेल्या मी एक वर्षभरात ज्यांना भेटलो तेवढ्या त्यांच्या आई वडिलांना वेगळं भेटलो आणि मुलांना वेगळं भेटलो, तर त्या 99% मुलांचं हे मत आहे, 1% फक्त मुलांचं मत वेगळं. आणि हे खूप वाईट अवस्था आहे की कशात अडकायला नको. सोमवार ते शुक्रवार सॉफ्टवेअरमध्ये काम करायचं. प्रचंड 10वी झालेल्या माणसाला मला असं वाटत नाही आपल्या वेळी 4 ते 5 हजार रुपयाच्या पेक्षा जास्त पगार. पण आज सॉफ्टवेअर सारख्या कंपनी 12-12, 14-14 तास काम करून देतात आणि तिथं तुम्हाला हजारोनी पैसे मिळतात. म्हणजे लाख सव्वा लाख रुपये ॲव्हरेज मिळतात. मग ते शनिवार रविवार मजा करायची. शनिवार रविवार तुम्हाला कंपनी तेच तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करते, डेस्टिनेशन वगैरे, की तुम्ही तिथं मजा करा. आणि ती मजा करताना आई वडील कधी असा विचार करतात का किंवा मुलांना विचारतात का की तू बाबा तू कंपनीने तुम्हाला हे सगळं ऑर्गनाईज केलेलं आहे, तिथं काय आहे. म्हणजे ते मद्यापासनं सर्व गोष्टी तिथं पुरवल्या जातात. आणि अतिशय वाईट ही बोलतानाच वाईट वाटतं की आपण अध्यात्माला किंवा पत्रिकेला ग्रहांना दोष देत असतो. पण ही वैचारिकता जी झालेली आहे आजच्या मुलांच्या बाबतीत की लग्न करायचं नाही आणि कशात अडकायचं नाही. आणि जेवढ्या मुलींच्या बाबतीत बोलणं झालं त्यांचं तेच आहे, कशाला पाहिजे. माझं मी मस्त छान जगतेय, उगाच असतो त्याची मतं वेगळी, माझी मतं वेगळी. मग मला मूल झाल्यानंतर ते मी सांभाळायचं, तो सगळीकडे फिरणार. याचं कारण कसं असतं की लग्न व्हायच्या अगोदरच ही मुलगा आणि मुलगी सगळीकडे फिरून मोकळे झालेले असतात. त्यामुळं एकमेक बद्दल इतकी माहिती असते की हे काय करू शकतात. आणि मग ह्या गोष्टी घटस्फोटाला जातात. म्हणजे आज लग्नापेक्षा घटस्फोटाचं प्रमाण जास्त झालेलं आहे की लग्न झालं 6 महिन्यात घटस्फोट. मग त्याच्यात ते शोधत बसायचं की मग पत्रिकेत किती गुण जुळत होते, मग अगोदर सगळं जुळलं होतं पण मग का झालं. पण आपण म्हणतो ना की तुम्ही हेल्मेट जसं आहे पत्रिकातले किंवा आपण एखादे उपाय केले तर ते हेल्मेट सारखे. जर तुम्ही गाडीवर जाताना हेल्मेट जर आरशाला अडकवून जर तुम्ही हे करत असाल की हो माझ्याजवळ हेल्मेट होतं पण ते तू डोक्यात घातलं होतंस का, तर हा त्यातला प्रकार झाला. मग ॲक्सिडेंटमध्ये आपलं माझे हातपाय गेले असं म्हणणं म्हणजे काय. म्हणजे एखादी गोष्ट असून आपण ती करत नाही, नुसती बाजूला ठेवतो. मग आई वडील किती आई वडिलांनी केलं तरी शेवटी जीवाला हे आपत्त्याला लागणार आहे. म्हणजे साधना सुद्धा करताना आई वडील मुलांसाठी करतात, मुलीसाठी करतात. पण शेवटी ज्या पिंडाचा हा दोष आहे तो पिंडच जर ऊर्जा भारित झाला नाही तर मग तो दोष कसा त्याच्यात म्हणजे सॉल्व्ह होईल हा प्रॉब्लेम, तो होणार नाही. मग पहिली वैचारिकता. आणि हा प्रश्न कितीही केला ह्याच्यातनं तुम्ही वाटेल ते उपाययोजना करा, ह्याच्यामध्ये मार्ग निघणार नाही. हे आज स्पष्ट म्हणजे तुम्ही हे पाहाल की किती जणांना हा जेव्हा पॉडकास्ट तुम्ही बघाल तेव्हा
असं मी म्हणत नाही की सगळ्यांचीच मुलं किंवा मुली वाईट किंवा त्याच्यामध्ये, पण आपली ज्याच्याशी ओळख होते त्याचाही आपण विचार करायला पाहिजे ना, की कोणाशी ओळख झाली, काय झालं. पण आज ही भयानक अवस्था आहे की फक्त अडवणूक किंवा अडकवणूक असे या दोन शब्द आहेत. की अडवणूकही कोण, तुझी माझी नको, तुला काय करायचं आहे, आपण शारीरिक उपभोग. आज तुम्ही इंस्टाग्रामवर गेलात तर म्हणजे मला सांगायला असं वाटतं की काय गंमत आहे. एकेकाळी पुण्यामध्ये जेवढी हॉटेल नव्हती तेवढी त्या सिंहगड रोडला आज हॉटेल आहे, तासावर मिळणारी, की ज्याची उघडपणे जाहिरात होते. त्याच्यात तुम्हाला आजीवन फ्री मिळतं, हे मिळतं. परवा इंस्टाग्रामला एक आलं सहज, एक मी ओपन केलं, त्याच्यानंतर धडा 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 मला तो म्हणजे मी कुठनं ओपन केलं ते साईट असं मला झालं. सांगायचा मुद्दा आहे की कुठं चाललाय आपलं तरुण पिढी, कुठं चालली, आणि त्यांना हा प्रेमभाव राहणारच नाहीये. प्रेमभावाचा हा फक्त वासनेमध्ये रूपांतर झाल्यामुळं ह्या गोष्टी होत नाहीत. आणि हे आईबाबांचं दुर्दैव आहे की त्यांना ह्या बाहेर घडणाऱ्या गोष्टी कळतच नाहीत, त्यांच्या कानावरतीच जात नाहीत. त्यांना वाटतं की आपल्याला सून पाहिजे किंवा जावई पाहिजे. पण आता कुठंतरी याला एक पायबंद घातला पाहिजे किंवा घालता येईल का, हा त्याच्यामध्ये पण भाग आहे. की ठीक आहे, 90% लोक आपण असं धरू ह्या मार्गाने चाललेत, पण जे 10% आहेत की जे म्हणतात की आम्ही अगदीच सरळ आहोत, सगळं माझं व्यवस्थित आहे, उत्तम आहे, तरी त्याच्यामध्ये काय ह्या गोष्टी होत नाहीये. तर मग त्यांच्यासाठी आपण ह्या पत्रिकेचं आपण जे म्हणतो की काय गणित काय चुकतं. एकतर मागंही सांगितलं होतं की 36 गुणांवरती लोक खूप विश्वास ठेवतात आणि कधी त्या गुरुजींना किंवा जे ज्योतिषींना विचारत नाहीत किंवा आम्हाला ह्या 36 गुणांची नावं द्या. की मुलाचे 28 जमले, 23 जमले, 32 जमले, पण कुठले जमले हा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आता एकांनी माझ्याकडे एक जण ओळखीचे आहेत, त्यांच्या मुलीला स्थळ आलं होतं, अतिशय उत्तम, म्हणजे त्यांचे 34 गुण जमले. आणि 34 गुण जमल्यानंतर ते म्हणले की सगळं व्यवस्थित आहे, पत्रिका वगैरे सगळं 34 गुण जमले, सगळ्या म्हणजे नाड वगैरे A to Z सगळं छान जमलं. तर ते म्हटले आता इथं पुढे जावं का. तर म्हटलं हे आता तुम्ही ज्यांच्याकडे बघितलं त्यांना म्हणून या 34 ठीक आहे, पण हे 2 कुठले नाही जुळले, तर हे त्यांना विचारून घ्या. म्हणजे जे आहे ते नको आहे, काय नाहीये, उपाययोजना कशावर करत असतो, तर जे नाहीये ते घरामध्ये गहू तांदूळ असतील आणि तांदूळ संपले तर आपण तांदूळ भरतो, गहू भरत नाही. तसं जो दोष माझ्या पत्रिकेमध्ये आहे तर तो ह्या 36 मध्ये जर 34 गुणांमध्ये जर संसार व्यवस्थित होणार नाही, हा गुण जर त्या उरलेल्या 2 गुणामध्ये असेल तर तो संसार नीट होत नाही. मग त्यांना जाऊन त्याच्यामध्ये विचारलं आणि दुर्दैवानी तो दोष त्याच्यामध्ये निघाला. बरं ठीक आहे, निघाला, आपण म्हणतो ना जाऊ दे, आता एवढं प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय अगदीच सगळं स्मूथ नसतं, कारण वैवाहिक जीवन म्हणजे एक प्रकारची मानसिक आणि शारीरिक केलेली तडजोड असते की त्यानंही मनुष्याचं जीवन उत्तम आणि व्यवस्थित पुढं वैवाहिक जीवन सुखी होतं. दादा तोच प्रॉब्लेम आहे की तडजोड करायला कोणी तयार होत नाही. त्याचं कारण असं की सगळ्यांचाच अहंभाव आहे. मुलगी म्हणते मी काय तडजोड करावी, मी तुझ्यापेक्षा जास्त कमवते, मी तुझ्याशी लग्न करेन, पण माझं स्वतःचं स्वातंत्र्य आहे. आणि ह्याच गुणांमुळे अगोदर त्या मुला मुलीची ओळख झालेली असते. म्हणजे आवड काय होते तर ही आवड की स्वतंत्र राहणं, गबाळ राहणं. आपण किती मुलं सकाळी 6च्या आत उठतात. फक्त जी मुलं तुम्हाला सॉफ्टवेअर कंपनीमध्ये कामाला लागतात ना, तीच मुलं पहाटे 4, 3, 5 अशा वेळेला उठतात. नाहीतर अदरवाईज मुलं 10, 11 वाजेपर्यंत उठत नाही. आज किती मुलांना हा व्हिटॅमिन B12, D3चा प्रॉब्लेम आहे. मोस्टली मुलांना आहे. का आहे? कारण आपलं सकाळच 12-1 वाजता जर झाली तर त्यांना कोवळं ऊन हा प्रकार माहीतच नसतो.
इथं मग तोच इश्यू होता, रात्री 3 वाजता जेवायला बसतात. जेवायला बसतात. म्हणजे जे घड्याळ आहे निसर्गाने किंवा शरीराने ठरवून दिलं त्याच्या विरुद्ध जातात. मग ह्या मुलांना आत्ताच्या काळामध्ये मेडिकल गोष्टी किती वाढलेल्या आहेत. म्हणजे ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, शुगर वाढलेली आहे, थायरॉइड वाढलेला आहे, लठ्ठपणा किती यांना झालेला आहे, कारण व्यायामाचा अभाव. ह्या सर्व गोष्टी फक्त त्या पैशाच्या पुढं आणि त्या भौतिक सुखाच्या पुढं नगण्य झालेल्या आहेत. आणि जेव्हा कळतं, आणि हे कधी कळायला लागतं, म्हणजे मी असा एक तो पॉईंट काढला की हे कधी कळायला लागतं, जेव्हा केस गळायला लागतात. मग त्या मुलाचे केस गळायला लागतात, मुलीचे केस गळायला लागतात. पण शेवटी शरीर हे तुम्हाला ते त्याचं अस्तित्व हे दाखवणार. मग मुलींचे पिरियड्स व्यवस्थित वेळेवर येत नाहीत, मग त्याच्यावरती औषधोपचार होतात. पण त्या गोळ्या मी खाईन, पण माझ्या शरीराची किंवा दिवसाची दिनचर्या व्यवस्थित करणार. हाय प्रोटीन, म्हणजे आता सध्या आपली कुठं होती लहानपणी हे प्रोटीन आणि डायट हा प्रकार. माझ्या मते माझ्या लहानपणी तरी हा प्रकार नव्हता. घरामध्ये जे अन्न जायचं त्याच्यामध्ये आज माणसांना मोरिंगा पावडर घेण्यामध्ये जास्त आहे की त्यांनी सगळं जातील. आपल्या घरामध्ये शेवग्याची आमटी, शेंगा घालून आमटी करतात, त्याचा गुण तोच आहे. पण आज घरामध्ये ह्या गोष्टी होतच नाही, कारण बाहेरनं ऑर्डर केल्या जातात. म्हणजे पत्रिकेचा विषय करताना गाडी इकडे गेली का तर नाही गेलेली, कारण काय आहेत. पण त्या मुलाला स्वतः सगळं तो स्विगी झोमॅटोची ऑर्डर करायची, पण आपली येणारी बायको ही पारंपरिक वरण भात आणि सगळं बनवणारी असावी, हा ती अपेक्षा करत असतो. पण त्या मुलीला ते माहीतच नसतं, कारण आईने सांगितलेलं असतं की तू कुकर लावूच नकोस, आता रेडीमेड इलेक्ट्रिक कुकर आलेला आहे. त्यामुळे तिला शिट्ट्या हा प्रकार माहीतच नाही. म्हणजे ही सुरुवात कुठं आहे तर आपल्याच घरामध्ये आहे. आपण आपल्या नाही तो काय मुलगा काल त्याची नाईट शिफ्ट होती, उशिरा आलाय, बाबा पूजा करतात. मग मुलगा कधी अवेलेबल असतो, फक्त गणपतीला. म्हणजे गणपतीला यायचं, गणपतीला ते पूजन करायचं आणि त्याला अवेलेबल. तर तसं नाही होत. आपले देहावरती आणि मनांवरती होणारे संस्कार हे जर जपले नाहीत तर ह्या पुढं पुण्यात काय, भारतात जेवढी लग्न कार्यालय आहेत ना, तर तिथं ते पब आणि हॉटेल उघडायला वेळ लागणार नाहीये. कारण कोण जाणार त्या कार्यालयामध्ये लग्न करायला, कोणीच जाणार नाही सगळं. आणि त्याला तर जागेचं हे करायचं आहे, तर अशा ठिकाणी ह्या गोष्टी चालू होतील. आणि हे खूप गांभीर्याची गोष्ट आहे की ह्या गोष्टी घडायला लागलेल्या आहेत, ह्या घडतायत. आपण आपल्या मुलांना थांबवलं पाहिजे की डेस्टिनेशन वेडिंग कसलं करता तुम्ही. रीत नावाचा काहीतरी प्रकार आहे की नाही, मग त्याच्यासाठी तुम्ही पत्रिका बघत नाही. काका दादा, त्याचा शब्द आहे प्री वेडिंग शूट. हा, प्री वेडिंग शूट म्हणजे काय त्याच्यामध्ये झालं ते, तर ती मग त्याला कुठलं भानच राहत नाही ना त्याला काही. म्हणजे संस्कार हा शब्द थोडक्यामधनं नष्ट होत चाललेला आहे. तर तसं हे होता कामा नये की अणुपत्रिकेमध्ये तुम्ही कितीही करा, मग याचा फायदा घेतला जातो. कारण आई वडील फक्त माझी मुलगी लग्न कसं होईल आणि मुलाला सून कशी मिळेल ह्याच्याच पाठीमागे लागलेले असतात. आणि याच्यात तुम्ही कितीही उपाय करा, मग नसलेले उपाय तुम्हाला येतात की मग अमुक ह्या ग्रहाचा दोष आहे, त्याच्या आहे, ही ढैया ती ह्याच्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पूर्ण त्याच्यामध्ये तुम्हाला अक्षरशः पिसून घेतलं जातं. पण तसं नाहीये. वास्तवता ही खूप वेगळी असते. आणि आपण ज्याप्रमाणे वर्कआउट करतो पत्रिका, तर ही वेगळी असते. आणि सगळ्याचा शेवटी मूळ येऊन राहणाऱ्या हा कंपनशास्त्रावरती राहणार आहे. मग आम्ही एका याच्यावरती प्रयोग केला होता की हा कंपनशास्त्र खरंच वर्क होतं का, मानसिकरित्या मेंटॅलिटी बदलू शकते का. एखादी मुलगी जर खरंच म्हणजे तिला रोजचं सॉफ्टवेअर करणं, कंटिन्यू त्यांचे कॉल घेणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी जे काही प्रकार असतात तिला माहीतच नाहीये. म्हणजे अंधार आणि तो स्क्रीन ह्याच्या व्यतिरिक्त तिला काही जगच नाहीये. मग फक्त बसल्या जागी त्या जंक फूडच्या ऑर्डर करणं वगैरे. कारण तिला आई वडील सांगतात
की नाही तिला तो तेवढा जेवायला सुद्धा वेळ होत नाही, हे अभिमानाने सांगतात, पण त्यांना कळत नाही की हे किती महागात पडतं किंवा पडणार आहे. आणि याच्यामध्ये एक दिवस, फक्त तुम्ही एक दिवस घरामधली इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बंद ठेवा. जसं आपण म्हणतो ना, उपाय काय, पत्रिकेमध्ये शनी, मंगळ, बुध, गुरु यांचे जसे उपाय असतात ना, तसे ह्या आत्ताच्या पिढीमधल्या मुलांना जर बदलायचं असेल तर फक्त एक दिवस, जास्त सांगत नाहीये, म्हणजे रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी 12 इलेक्ट्रॉनिक गॅजेट 100% बंद करा. गॅजेट डिटॉक्स. सगळं सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे मोबाईल पासनं घरामधले टीव्ही जे असेल ते सगळंच्या सगळं एक दिवस तुम्ही जर बंद केलं तर घरामधली जी आलेली इलेक्ट्रॉनिक्स वेव्ज आहेत, कंपन शक्ती आहेत, ह्या काम करणं बंद करतील. म्हणजे त्याचा उपयोग होणार नाही आणि त्याचा मानसिकतेवरती उत्तम त्याचा परिणाम होतो. आणि हे सध्या म्हणजे बराच प्रयोग हा आता मी दोघं तिघांना सांगून तर करून बघितला. नाही आहे, म्हणजे तुम्ही जर YouTube वरती व्हिडिओज बघितले की रात्री तुम्ही बेडच्या बाजूला चार्जर मोबाईल वरती लावून झोपतात तर तुमची बरोबर झोप होत नाही. ब्रेन त्याच्यामध्ये, कारण ती कंपन येतात, ती कंपन सगळे याच्यामध्ये. आणि मग ह्या कंपनाद्वारे आता आई वडील काय म्हणतात, आता तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आता मी काय करू, म्हणजे मुलगी तर मला ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, पण ते पण सांगतात ना की 5 दिवस घोड्यासारखं काम केलं, मला 2च दिवस मिळतात, मग ते पण 2 दिवस मला जगू झोपू देत नाही. मग तो मुलगा तो 2 दिवस ते झोपून काढतो, मग त्याला काही नाही. मग आईला वाटतं की आपला बाळ आठवड्याभर खूपच 14-14 तास काम करून दमलेला आहे, त्याला खायला हे करावं, पण कधीही विचार करत नाही की तो बाहेर जाऊन काय करतो किंवा काय नाही, मुलगी काय करते. एवढं आपण नक्कीच आई वडील हुशार आहोत की मुलींनी किंवा मुलामध्ये मानसिक आणि शारीरिक झालेला बदल आपल्याला झटक्यात कळता येतो आणि कळला पाहिजे. हे सगळ्यात खूप महत्त्वाचा भाग आहे की म्हणजे कालच एका ताईंनी हे केला की म्हटलं सध्या 22 जानेवारीपर्यंत कोणाला भेटणार नाही असं म्हटलं ठरवलंय. म्हणजे इतक्या रडत आणि त्याच्यामध्ये त्यांच्या होत्या की म्हणजे मी म्हटले मुलींनी मला खूपच हे दिलेलं आहे. मुलगी कितवीत आहे तर 8वीत. म्हटलं मग त्या मुलीचा फोटो पाठवा. आणि त्यांना म्हटलं मुलीला मित्र आहे का, म्हणजे मुलगी 8वीत आहे. म्हटलं ती 8वीत असू दे, तिला मित्र आहे का, तर म्हणे माहीत नाही. म्हटलं मग ते शोधा. मग म्हटली काही उपाय करू का किंवा काही करू का. म्हटलं तुम्हाला सांगितलं की तो मुलगा शोधा, तर म्हणे मी आता कसं शोधणार. म्हटलं आता ते कसं शोधणार आहे तुम्ही आई वडील बघा, तुम्ही मुलगी काय करते काय नाही करत. आणि म्हटलं ठीक आहे, आणि म्हटलं कळवा. आणि मग संध्याकाळी कळलं कारण त्या बाईने डोक्याला हात लावला की म्हणे अहो मी आता मला तोंडाला सांगा, मुलगी 8वीत आता 9वीत जाईल, म्हणजे 8वीला आहे, की नको त्या गोष्टी त्या आईला सापडल्या. काय करेल ती आई मला सांगा. तुम्ही कुठले ग्रह, मग असं म्हणायचं की ह्या ग्रहांमुळं ह्या मुलीला बुद्धी झाली किंवा कुठल्या ह्याच्यामुळं, कशामुळं, आई वडिलांनी काय करायचं. कुठली शनीची माळ जपायची, राहूची शांती करायची का त्रिपिंडी दोष हे करा, शांत करायचा, म्हणजे ही मुलगी सुधरेल. आधी लक्ष का नाही दिलं. म्हटलं काय करता तुम्ही. आई काही नाही करत, पण वडिलांनी लाडवून ठेवलेली आहे. म्हटलं मग हा हे त्याचं फळ आहे. त्याला तुम्ही ग्रहांना दोष देऊ नका. प्रत्येक गोष्ट येऊन ग्रहांपाशी येते आणि मग त्याला काही करता येतं का. आणि मग त्याच्यामध्ये करणार काय. जी गोष्ट 8वीतली मुलगी, आणि मग नंतर म्हणत यांनी फसवलं त्यांनी फसवलं, म्हणजे तुम्हाला कळत नाही की आपली मुलगी कोणाबरोबर बाहेर जाते. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. 100 गोष्टी जर तुम्ही करू शकता. शेजारच्यांचं मुलगी आणि मुलगा कोणाबरोबर फिरतो हे आपण अगदी चवीनी आपल्या मैत्रिणींना वगैरे फोन करून सांगतो. स्वतःच्या घरामधला तुम्हाला पडलेला उजेड दिसत नाही का, तिथं तुमचा अंधार का असतो. तिथं का नाही लक्ष ठेवत की काय घडतंय आपल्या घरामध्ये. मुलगा अस्वस्थ काय किंवा मुलगी अस्वस्थ काय तिच्यामध्ये शारीरिक बदल घडतायत. असं तर नाही निसर्गाने दिलेलं आहे.
मग इथं कसं काय तिच्यामध्ये, मग तिला पुढं ओढच लागत नाही लग्नाची. मग झालं, 10वी झाली कशी बशी की मग सॉफ्टवेअर आहेच आहे, तुम्ही या आमच्याकडं. म्हणजे आयुष्याची सगळी बरबादी. आणि त्याच्यामुळे तुम्ही असं नाही आपण बघत की का घडतंय आज, म्हणजे सायक्रॅट्रिस्टची दवाखाने का वाढलेले आहेत आज, गायनेकॉलॉजिस्टकडं एवढ्या युट्रेसच्या कंप्लेंट्स का येत आहेत, मुलींना येऊन पिरियड्सचे प्रॉब्लेम का येत आहेत, मुलांचं बल का कमी होत आहेत, ते का निर्बल होत आहेत, त्यांना एवढ्या तरुण वयात हार्ट अटॅक्स का येत आहेत, ते बघत नाही. किंवा फक्त मग नाही व्हॅक्सिनमुळे होतं. व्हॅक्सिनमुळे जर होत असेल तर आज करोडो लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं आहे ना, सगळ्यांना झालं असतं. व्हॅक्सिनवरती फक्त देऊन आपण आपल्या घरामध्ये चाललेले ज्या अडचणी किंवा जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याच्यावर तुम्ही पांघरून घालू नका. प्री वेडिंग, अगदी आई वडील सुद्धा टीव्हीवरती मालिका बघायची, मराठी मालिका बघायची, त्याच्यावरती हॉटेलवाले जाहिरात करतात, दागिनेवाले जाहिरात करतात, आणि आपण सुद्धा किती सुंदर छान त्याच्यामध्ये करतो, आणि या सगळ्या गोष्टी अनुमोदन देताय तुम्ही. ही खूप गांभीर्य गोष्ट आहे. ही ग्रहांचा दोष नाहीये, हा घरामध्ये असलेला दोष आहे. कधी तुम्ही घरामध्ये एकत्र बसता का, एकत्र एका ठिकाणी बसून जेवता का? एक जण हॉलमध्ये बसतोय, एक जण आतमध्ये बसतोय, एक जण बेडरूम मध्ये बसतोय, एकाचा मुला मुलीचा कॉल चालू आहे म्हणून तो कॉल करता करताच जेवतायत. इतकी सोपी गोष्ट कळत नाही आपल्याला की मंत्र आपण जेव्हा म्हणत असतो, एखादा जप आपण करत असतो, तर त्या जपातल्या शब्दांचे उच्चार आपल्या देहामधली ऊर्जा बदलत असतात. मग जेव्हा ती व्यक्ती किंवा जेव्हा एखादे तरुण मुलगा मुलगी एखादा सिनेमा, आत्ताचे सिनेमे बघा तुम्ही, हायपर होणारे सिनेमे आहेत सगळे, मानसिक अवस्था स्थिरता ठेवणारी गोष्टच नाही. आणि ते बघता बघता तुम्ही जेवता, ते किती जेवता, कसे जेवता, आपली संस्कृतीच आपण भारतीय लोक विसरलोय. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. पत्रिकेत प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम इथं आहे. पण सुरुवात तर करायची. मग सुरुवात एका ताईनं जसं सांगितलं तसं मी तुम्हाला आज सांगतो. अतिशय सोपी सुरुवात आहे की तुम्ही घरात आहे ना, मुलगा म्हणतो झोपलायस ना, तर झोप. एक वेळ सकाळी तो झोपला असेल त्याला उठवा मिनिटाभरात. एक छोटस पंटी आपली दिवाळीतली असते, त्या पंटी घ्या मोकळी, त्याच्यामध्ये एक छोटी कापराची वडी घ्या, अतिशय एवढीशी कापराची वडी, म्हणजे मोठा घ्यायचाच नाही, जाळवईल एवढा, एवढीशी घ्यायची, ती त्या पंटीमध्ये ठेवायची. सगळे घरातले आंघोळ झालेली असो नसो, हे मुद्दामून का सांगतो, मग आई वडिलांची आंघोळ झाली असते, मग रे बाबा बुवा तो तू सगळे आंघोळ करून ये मग करू, नाही. एक नियम पाहिजे तसा आपल्याला ह्या कंपनांच्या द्वारे आपली जर घरामधली उत्तम ऊर्जा वाढवायची असेल, आणि असं जर वाटत असेल की माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या मानसिकतेवरती ह्या परमात्म्याने कुठेतरी बदल घडवावा, तर त्याच्यासाठी ही सगळ्यात सोपी कृती आहे. ती कापराची सगळ्यांनी, म्हणजे आई वडील मुलगा मुलगी, आपण असं 4 जण धरू, 4 जण आहेत. मग तो झोपलाय, मग तो पहाटे 5ला आलाय, मग त्याला झोपू दे नाही, उठवा त्याला. हे जर तुम्ही करू शकला नाहीत तर याचा अर्थ की तुमच्या मुलाचं आयुष्य वाट लागायला तुम्ही स्वतः जबाबदार आहात. ऐकत कसं नाही, उठत कसा नाही. तिकडं जर तुम्हाला ऑफिसमध्ये कॉल आला तर लगेच उठतो, याचा अर्थ तुम्ही फक्त अर्थासाठी हा सगळं प्रयोजन आहे, पैशासाठी. तसं नाही. हे करणं काही काही गोष्टी ज्या आहेत, आणि सोपं किती करायचं ना, प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रमाण असतं की बाबा ठीक आहे, नाही मुलाला आणि आत्ताची एक परिस्थिती अशी आहे, नवीन पाहायला मिळाली, की तुम्ही ती मुद्दामून ऑब्झर्व करून कमेंट्समध्ये कळवा की मुलगा किंवा मुलगी झोपलेली असते, पण तिथं आई किंवा वडील घरामध्ये एखादं स्तोत्र मंत्र म्हणायला लागले किंवा लावले तर ती मुलं हायपर होतात आणि सांगतात ते कटकट बंद कर. हा शब्द किती जणांना ऐकायला मिळतो किंवा ती मुलं किती हायपर होतात ना, हे नक्की सांगा. कारण
हा त्या मुलांमध्ये कंपन दोष निर्माण झालेला असतो की त्याला ती उत्तम कंपनं धार्जिन तो म्हणजे घेऊ शकत नाही. त्याच्या देहामध्ये निर्माण झालेली वाईट कंपनं ही त्याला डिफेन्स करत असतात की नको, तू नको येऊ, मला तुझा प्रवेश नको आहे. म्हणून आपण त्याला प्रतिकार हे करत असतो की मला हे नको, झोपू दे. तसं नसतं. तर हे एक पाहणं गरजेचं आहे. आणि एका त्या पंक्तीमध्ये तो कापूर लावायचा. कापूर प्रज्वलित कोणीही करा, बाजूला उभं राहायचं, हात जोडायचे आणि ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय इदन्न मम, ओम सूर्याय इदन्न मम, ओम सूर्याय इदन्न मम, ओम प्रजापतये नमः, ओम प्रजापतये नमः, ओम प्रजापतये नमः, ओम प्रजापतये इदन्न मम, ओम प्रजापतये इदन्न मम, ओम प्रजापते इदन्न मम. घड्याळ जर लावून तुम्ही बघितलं तर अर्धा मिनिट सुद्धा लागत नाही. पण ही एक प्रार्थना ती घेतल्यानंतर आपण जशी कापूर आरती घेतो तसं तुम्ही ती घ्या. तुमच्या घरामधलं वातावरण, घरामधली एनर्जी, घरामधल्या लोकांमध्ये जर काही दुखणी असतील, ह्या एका क्रियेने बदामी हौदाच्या इथं एका वृद्ध माणसाचं की ज्याची ऐपत नव्हती कंपनशास्त्राची, पार्किन्सन्सचा प्रॉब्लेम होता, 1.5 वर्षात त्याचा पार्किन्सन्स गेला. फक्त त्यांनी एवढंच केलं, म्हटलं काका हा एवढा मात्र तुम्हाला खर्च कापराचा हा करायला लागेल, आणि तो गेला. आणि हे तुम्ही करून बघा. हे एवढ्या, आणि हे सकाळी आणि संध्याकाळी करावं. हे सकाळी पण करायचं आणि संध्याकाळी पण करायचं. संध्याकाळी कधी करू? सूर्यास्ताच्या आधी, सूर्यास्ताच्या नंतर तर नाही. संध्याकाळी आपण प्रत्येक जण देवाजवळ तेलाचा दिवा लावतो. परत एकदा सांगतो, देवाजवळ सकाळी तुपाचा दिवा लावला जातो आणि संध्याकाळी देवाजवळ तेलाचा दिवा लावला जातो. बऱ्याच जणांना हे माहीत नसतं. ते सकाळी तेलाचा दिवा लावतात आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावतात, किंवा दोन्ही वेळा तुपाचे लावतात किंवा दोन्ही वेळा तेलाचे लावतात. तर हे सगळ्यात शास्त्र, सकाळी आपल्याला अग्नी लागतो म्हणून तूप पाहिजे, कारण तूप हे अग्नी प्रज्वलित करतं. आणि संध्याकाळी तेल असतं. तेल ही ज्योत शांत ठेवतं. समईमध्ये तेल आपण घातलं की ज्योत शांत राहते. म्हणजे आपल्या घरामध्ये वातावरण तिन्ही सांनंतर स्थिर हवं, म्हणून तेलाचा दिवा हवा. हे गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग संध्याकाळी सुद्धा तुम्ही हीच क्रिया करा. मुलगा कामाला गेला असेल हरकत नाही, पण ही क्रिया जे नोकरी करतात, जे बिझनेस करतात, त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा करावी. मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये करतो आणि याचा फायदा इतक्या जणांना झालेला आहे. आणि तुम्ही त्याचा अनुभव घेऊन बघा. स्वतःच्या घरातली एनर्जी त्या दिवसापासून बदलायला लागते. इतका सोपा आणि उत्तम उपाय ह्याचा आणि अग्निहोत्राचा कुठल्याही प्रकारे संबंध नाही. ही गोष्ट मुद्दामून सांगतो. आणि ही गोष्ट जेव्हा तुम्ही घरामध्ये करायला लागाल तेव्हा घरातल्या मुलांच्या वैचारिकतेमध्ये बदल घडायला तुम्हाला सुरुवात होते, हे दिसेल. ही घडली पाहिजे. दुसरी गोष्ट काय असतं, आपण कधी विचार करत नाही. म्हणजे आई किंवा मुलं, आपण एखादा ज्योतिषाकडे जातो आणि ते सांगतात काय, कारण तुमच्या मुलाचा राहू खराब आहे, गुरु खराब आहे, तर तुम्ही अमुक ह्याचं पारायण करा, गुरुचरित्राचं पारायण करा. आपण पोथी घेतो, पण पोथीमध्ये काय आहे आजपर्यंत कधी आपण त्याचा अभ्यासलंय का? की गजानन महाराजांची पोथी घ्या, साईबाबांची घ्या, दत्तात्रयांची घ्या, शंकर महाराजांची घ्या. त्या पोथ्यांमध्ये 1-2 मंत्र असतात, पण त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला आलेली अनुभूती ही प्रत्येक अध्यायामध्ये दिलेली असते. गजानन महाराजांच्या प्रत्येक पोथीमध्ये पहिल्यापासनं की कसं ते प्रगट झाले, मग ते बंकटलाल कसा अस्वस्थ होता, मग जानराव देशमुखांना कसं त्यांनी तीर्थानी केलं,
म्हणजे प्रत्येक गोष्टीची अनुभूती ही पोथीमध्ये असते, हे माणसाने लक्षात घ्या. पारायण करायचं म्हणजे काय करायचं असतं? म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्ही पोथीचं पारायण करा म्हणजे तुम्हाला तुमच्यावरचे संकट दूर होते. पण वास्तविक ती गोष्ट वाचत असतो ना आपण, की अमुक अमुक ह्याचा होता, मग तो सावकार गेला, त्या सावकाराला असं आलं, मग त्याला व्रत सांगितलं, मग त्याने अमुक व्रत केलं आणि मग त्या व्रताने त्या सावकारामध्ये बदल घडला, त्याचं गेलेलं धन त्याला परत मिळालं आणि तो सुखी झाला. एक अध्याय संपला. ह्याच्यात काय आहे? आपल्या देहावरती किंवा आपल्या अडचणींवरती हे कसं काम करतं, तर अनुभूती जी असते. तर ह्या पोथी किंवा ज्यांनी हे लिहिलेलं आहे, हा अनुभव आहे, ही त्यांना आलेली अनुभूती आहे, ही त्यांनी त्याच्यामध्ये टाकलेली आहे. जेव्हा आपण पोथी वाचतो तेव्हा आपला देह अस्थिरता असते, आपली वैचारिकता अस्थिरतेमध्ये असते. आपल्याला कळत नसतं की मी काय करतो, कारण अडचणी अनंत असतात आणि ह्या अडचणींमध्येच आपल्याला त्या ज्या पोथीमध्ये सोल्युशन दिलेलं असतं. अध्याय म्हणजे सोल्युशन. आपण सांगतो गुरुचरित्राचा 12वा अध्याय वाचा म्हणजे तुमचे कटकटी वगैरे घरातल्या ज्या आहेत ना त्या कमी होतील. तर त्याच्यामध्ये ते दिलेलं असतं की घरामध्ये त्रास होणार असेल ना तर त्या व्यक्तीला कसं तो गेला. मग आपल्याला ते उपाय कळतो की मी काय करायला पाहिजे आणि आपला देह आणि आपली वैचारिकता, आपला पिंड ती अवस्था स्वीकारते. त्याला पोथीवाचन म्हणतात. म्हणजे हे नीट समजून घ्या. मंत्र स्तोत्र हा भाग टोटल वेगळा आहे, पण पोथी वाचणं याचा अर्थ ज्यांना अनुभूती आलेली आहे, ज्यांना अनुभव आलेला आहे, त्याचं केलेलं कथनाचं ते एक प्रकारचं पुस्तक म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं आहे की कोणाला कसा अनुभव आला. आणि प्रत्येक पोथीमध्ये बघा सुरुवातीला गणपतीचं आपण म्हणतो श्री गणेशाय नमः, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, म्हणजे असं वेदांना अनुसरून आपण पटापट 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 वाचायला सुरुवात करतो. तसं नाही. मग जिथं दिलेलं आहे ओम श्री गणेशाय नमः, आम्ही वाचायला अध्याय वाचला नाही. ओम श्री गणेशाय नमः, त्या गणपतीला तुम्ही समर्पित भाव, म्हणजे हे प्रत्येक पोथीच्या प्रत्येक अध्यायामध्ये दिलेलं आहे की गणेश तत्व हे तुमच्या प्रत्येक सोल्युशनच्या कितीही संकट असली तर पहिलं पायरी काय आहे तर गणेश तत्व आहे. म्हणून गणपतीचं नाव आपण म्हणतो ना की गणेश पूजन का, विघ्नहर्ता आहे. जर त्याची स्पेशलायझेशन आहे, स्पेशालिटी आहे गणपतीची असं म्हणू आपण की तो विघ्न हरतो, म्हणून मग ती त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रत्येक गणपतीचं नाव चांगल्या ठिकाणी आपण एखाद्या कार्यामध्ये गणपतीपासून सुरुवात का करतो. गणपतीला गणपतीला नमस्कार करा, आवाहन करा आणि आता करा. किती काळ? डोळे मिटा, कुलदेवतेचं आवाहन करा, स्मरण करा. म्हणजे मला काही वेळा असं म्हणतात ना की कुलदेवतेचं आवाहन करा, स्मरण करा, तर एक प्रकारचा मला तो विनोद वाटतो. स्मरण कशाला करा? स्मरण स्मरण त्याचं होतं की जे तुम्ही विसरता. स्मरण त्याचं होतं जे तुम्ही विचारता. कुलदेवतेला तुम्ही नमस्कार करा. स्मरण रोजच होतं. जर एक दिवस स्मरण करायला लागतं तर याचा अर्थ तुम्ही कुलदेवतेचं काही करत नाही. पण ती ठीक आहे. आता पूजा करताना त्या गुरुजींनाही ते मुखात बसलेलं असतं की मग प्रत्येक नवग्रहांचं पूजन करायचं, सगळं करायचं आणि मग त्या पूजेला प्रारंभ होतो. मग तसं पोथी वाचताना पहिली जी तुम्ही ओळ वाचताना तिथं येऊन थांबा. त्या देवतेचं जरा 1 मिनिट स्मरण करा. टाकण टाकल्यासारखा अध्याय माझा 5 मिनिटात वाचून झाला किंवा मी 5 मिनिटात माझी पोथी मुखोद्गते, ते भूषण नाहीये. त्यातलं घेतलं काय? एवढ्या वर्ष जर तू स्तोत्र पोथी वाचून पोथी किंवा छोटं संक्षिप्त पोथी वाचतो, मग ते फलद्रूप का नाही होते? मग मुखोद्गत का नाही होते? आपण कधी प्रश्न विचारतो. रोज मी पोथी वाचते. आज 40 वर्ष झाली, 50 वर्ष झाली, जसं लग्न करून मी या घरात आले तशी पोथी वाचते असं एखाद्या काकू सांगतात. मग एवढ्या वर्ष वाचताय म्हटल्यानंतर तुमचं मुखोद्गत होणं गरजेचं आहे. पण ते नाही झालं. एकही अध्याय नाही झाला. का? तर एकरूपता नाही. त्यातली जी शक्ती आहे
त्यातला जो उपाय सांगितलेला आहे की कशा पद्धतीने तो सॉल्व्ह झालेला आहे त्या अध्यायामध्ये, ते आपण स्वीकारत, ते फक्त वाचतो. मग पोथी पारायण केल्यानंतर फळ प्राप्त होतं. म्हणजे काय की काय काय जे म्हणजे पारायण म्हणजे काय आहे, तर संकटांच्या मालिकेचं केलेलं वर्णन आणि त्याच्यावरती केलेले उपाययोजना आध्यात्मिक, ज्यांनी प्राप्त झालेलं फळ म्हणजे पोथी, आणि त्याला पारायण म्हणतात. मग त्यांनी आपण करावं. प्रत्येक ठिकाणी दिलेलं असतं, अमुक याला हे झालं, अमुक त्याला ते झालं, हा धनाचा नाश झाला, मग त्यांनी केलं, त्याचं गेलेलं धन मिळालं. त्याचा मुलगा आजारी होता, त्यांनी ते अमुक केलं, मग त्याचा मुलगा बरा झाला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक दुःखाचं वर्णन सुद्धा केलेलं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला उपाय सांगितलेला आहे की काय केलं. हे पोथी वाचायचं नाही, हे आपल्याला ग्रहण करायचं आहे. हे वाचताना किंवा तो अध्याय वाचताना मी काय ग्रहण केलं. मला अमुक यांनी सांगितलं की तुम्ही एवढा अध्याय वाचत जा, तर तो मला का वाचायला सांगितलं आहे, तर ते आधी त्याच्यामध्ये बघा. गुरुचरित्र उघडताना जेव्हा तुम्ही पहिलं पान उघडता, तर प्रत्येक अध्यायावरती लिहिलेलं आहे की कुठला अध्याय कशासाठी लिहिलेला आहे. म्हणजे त्याचं दिलेलं आहे की तुम्हाला प्राथमिक संकट असेल अमुक आहे, आर्थिक संकट असेल असं आहे, शारीरिक व्याधी असेल असं आहे. मग हे जर गुरुचरित्रामध्ये सुरुवातीला दिलेलं आहे ना, तर त्याचं आपण ते स्वीकारणं गरजेचं आहे. मग पोथी वाचन ह्या पद्धतीनं. पण घरामध्ये मुलं हल्ली वाचत नाहीत, ठीक आहे, दादा त्याच्यावरतीच तुमच्याशी बोलायचं होतं की एक असं ठिकाण आहे, मठ आहे, तिकडे तुम्ही जर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण, एस्पेशली जे फॉरेनला असतात ते लोक काय करतात, ती लोक पैसे पाठवतात, तुम्ही आमच्या पतीने गुरुचरित्राचं पारायण करा. हे असं आता भटजींना तुम्ही हे दिलं, काम दिलं, त्यांनी ते कंप्लीट केलं, ते शास्त्रामध्ये आहे. पण जेव्हा गुरुचरित्रासारखे जेव्हा ग्रंथ असतात ज्याच्यातून आपल्याला काहीतरी ग्रहण करायचं आहे, मग त्यावेळेला ह्या गोष्टी चालतात का? नाही चालत. तुम्ही एखाद्या गुरुजींना सांगितलं की माझ्या कुटुंबाच्या नावाने, मुलीच्या नावाने अभिषेक करा, 100% चालतात, ते फलद्रूप होतात. पण कारण त्याच्यामध्ये मंत्र असतं आणि इथं देवा सांगितलं असतं की माझ्या नावाने तुम्ही पारायण करा. कसं होईल? कारण पोथीमध्ये आपल्याला शिकण्यासारखं आहे ना, तिथे कशासाठी? मग तुम्ही हल्ली लावून ठेवतात, बाजूला लावून ठेवतात, ऑडिओज पण झालेले आहेत, सगळं झालेलं आहे, ठीक आहे ना. काही असं आमचे डॉक्टर म्हणायचे की जी सहजकृती असते ना तीच करावी. म्हणजे तुम्ही पोथी वाचायला बसलात ना, तर पहिल्या 11 ओव्या वाचल्यानंतर त्या ओव्यांमध्ये काय लिहिलं आहे ह्याचा जर तुम्ही विचार केलात ना, तर तुम्ही पोथीचं पारायण केल्यासारखं आहे. उद्या पुढच्या 11 वाचा. पण त्या अध्यायांनी फक्त वाचायला सांगितलं, मी वाचलं, पण तो काय आहे हेच जर मला कळलं नाही ना, तर मी काहीही धार्जिन आपला देह करत नाही आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून पोथी हा प्रकार जो सध्या शक्यतो आपण जो आहे ना, की त्याच्यामध्ये जर वाचायचं त्या अध्यायात काय दिलेलं आहे ना, तर तो अभ्यासणं खूप गरजेचं आहे आणि त्याचं चिंतन होणं गरजेचं आहे. कारण शेवटी काय असतं की मी आज सकाळी स्नान झाल्यानंतर पोथी वाचली, त्याचं मी दिवसभर चिंतन काय केलं की त्या अध्यायात काय होतं, तसा देह तयार होतो. मंत्रामध्ये काय आहे, एकाने मला प्रश्न खूप एक चांगला आता विचारला होता की तंत्र आणि मंत्र जोडून येतो शब्द, आणि म्हणजे तंत्र म्हणजे तांत्रिक आहे का, तर सोपं आहे. ज्याच्यामध्ये एखाद्या मंत्राचं म्हणायचं तंत्र म्हणजे त्या म्हणायची पद्धत कसं स्वीकार, त्याला तंत्र म्हणतात. आपण म्हणतो ना की अरे हा माणूस आहे ना जरा आज विक्षिप्त वाचतं, काहीतरी तंत्र बिघडलं याचं. मग तंत्र बिघडलंय म्हणजे काय झालं की त्याचं जे रोजचं वागणं असतं ते आज काहीतरी विचित्र आहे, त्याला तंत्र म्हटलेलं आहे. मग जसं आपले मंत्र आहेत, या मंत्रांमध्ये तुम्ही ते कसे स्वीकारायला पाहिजे, त्याचा उच्चार कसा पाहिजे, विशिष्ट एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल, म्हणजे तुम्ही गायत्री मंत्र म्हटला की तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हे सरळ झालं, काही प्राप्ती नाही.
हा मंत्र झाला. पण हा तंत्र आमच्या द्वारे जर म्हणायचा राहिला तर तत्सम वितुर्वरेण्यम भर्गो हो म्हणून बघा 11च्या वर तुम्ही म्हणूच शकणार नाही. का? देहाने स्वीकारायला सुरुवात केली. ह्याला तंत्र म्हणतात. म्हणजे देहाच्या तंत्राप्रमाणे जो मंत्र म्हटला झालं त्याला तंत्र मंत्र येतं. आणि तांत्रिक गोष्ट जी चुकीच्या पद्धतीने केली जाते म्हणजे तंत्र अधिक इतर तांत्रिक आणिक तंत्र अधिक आणिक म्हणजे त्याला तांत्रिक म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये मंत्राचा भाग येत नाही. म्हणजे ते तंत्र त्याला एक दुसऱ्या अघोरी विद्येनी तुम्हाला फलद्रूप करणं त्याला तांत्रिक म्हणतात. आणि मग जो ते म्हणतो त्याला मांत्रिक म्हणतात. त्याला गुरुजी म्हणत नाही. नीट लक्षात घ्या शब्द. तांत्रिक गोष्टी म्हणजे ज्याचा उच्चार अघोरी विद्येचा अघोरी गोष्टींचा उच्चार ज्याला होतो त्याला तांत्रिक म्हणतात. आणि तो उच्चार जो करतो त्याला मांत्रिक म्हणतात. आणि जो मंत्र पठण करतो त्यांना गुरुजी म्हणतात. म्हणजे ह्या दोन्ही शब्दांमध्ये आणि ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आपल्या घरात येणाऱ्या गुरुजींना आपण मांत्रिक म्हणत नाही. मांत्रिकाचे हावभाव वेगळे असतात. आणि अजून एक सोपी पद्धत मागं सांगितलं होतं परत सांगतो. ज्या मंत्रामध्ये स्वाहा शब्द येतो तो मंत्र कधीही आपल्याला त्रास देत नाही किंवा हार्म करत नाही. पण ज्या मंत्रामध्ये फट इथे ठिकाणी येऊन थांबतो त्या ठिकाणी तो मंत्र आपल्याला त्रास देऊ शकतो. आपण एखाद्याने सांगितलं तुम्ही अमुक मंत्राची साधना करा तर ही करताना पुढं स्वाहा आहे की नाही. स्वाहा म्हणजे सोडणं. स्वाहा म्हणजे देणं. आपण स्वाहाकार केला मंत्राचा स्वाहाकार केला म्हणजे माझ्यातलं सोडलंय. फट जेव्हा शब्द तुम्ही वापरताना तेव्हा तो घेता. आणि जिथं आवाज येतो ना फटकन मग फट आवाज आल्यानंतर तुम्हाला आनंद होतो का? तर नाही होत. मन घाबरतं किंवा क्षणामध्ये नको त्या कंपनं तुमच्या देहामध्ये उत्पन्न होतात. घाबरतो माणूस. पण नुसतं स्वाहा म्हटलं तर मनुष्य घाबरत नाही. त्याच्यामध्ये उत्तम कंपनं निर्माण होतात. म्हणून कोणी जरी मंत्र तुम्हाला सांगितलं की अमुक मंत्र तुम्ही म्हणत जा बरं का रोज तर त्याच्यात फट शब्द असेल ना तर तो कॅन्सल करा. त्याच्या जागी स्वाहा म्हणा. कारण आपल्याला कधीही तांत्रिक गोष्टींमध्ये जायचं नाही. तांत्रिक गोष्ट ह्या कधीही फलद्रूप होत नाहीत. कारण त्या कसं असतं की ह्या गोष्टींना तुम्हाला खाद्य द्यायला लागतं. म्हणजे तुम्हाला त्याचं त्या ज्या अघोरी शक्ती असतात त्या अघोरी शक्तींचं जे खाद्य तुम्हाला द्यायला लागतात आणि मग मनुष्य वाम मार्गाला लागतो चुकीच्या मार्गाला लागतो. मग तुम्हाला बळी द्या हे द्या अमुक उतारे करा तमुक ते करा तर ह्या गोष्टींच्या मार्गाने जातो. असलं कोणीही जर तुम्हाला सांगितलं करा करू नका नाही तर अन्यथा त्यांना म्हणू मला इतिहासातला एक दाखला द्या. श्रीकृष्णाने कधी उतारे दुपारे केलेत का? रामाने केले का? माऊलींनी केलेत का? तुकाराम महाराजांनी केलेत का? नाथांनी केलेत का? मुक्ताईंनी केलेत का? रामकृष्णांनी केलेत का? विवेकानंदांनी केलेत का? शंकराचार्यांनी कुठले केलेत का? मग आपल्याला आपण ज्या पद्धतीने आपलं जीवन सहजतेने जगत असतो त्याच्यामध्ये ह्या तांत्रिक गोष्टींना थारा देऊ नका. आज म्हणजे हे आहे की आपके घर में आई हुई शक्ति को आप अटेंड करें हम लोग निकाल देंगे ओनली 49 रुपीज. 49 रुपये म्हणजे मनुष्य आपण म्हणतो की त्यात काय फक्त 49च आहे. पण मनुष्याचा हा स्वभाव आहे की ह्या 49 रुपयासाठी मनुष्य त्याच्यात ओढला जातो. तर हे तसं चालत नाही. दादा विल कम हे जे त्यांचं तुमचा रेलेव्हन्स सांगतो याच्यामध्ये. कारण कित्येक जण लग्न होत नाही सगळे प्रॉब्लेम जातो म्हणून ह्या गोष्टीकडे पुन्हा वळलेले बघितलेले खूप वळलेलं त्याच्यामध्ये आहे. दादा आपण विल कम बॅक टू द आपलं जे मेन टॉपिक मगाशी चालू होतं ते म्हणजे की हे जे आता आपण जे बोलणं झालं होतं की लास्ट टाइमला की मुलीचं लग्न होत नाही तर तुम्ही सांगितलेलं की महादेवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करा
तिकडे त्या हाताने त्या पिंडीला चोळा बरोबर. आणि तो पूर्ण ते प्रॉपर म्हणजे जी नॉर्मल पूजा असते बरोबर तशी आहे. पूजा करा. आता त्याच वेळेला अशा लोकांचा प्रश्न आला होता, हे तुम्ही मुलींचं सांगितलं, तर मुलांच्यासाठी काय? मुलांसाठी फक्त तुम्ही घरामध्ये करायची जर कृती असेल तर गणपतीचं फक्त तुम्ही 21 वेळा नाव घ्या. ओम गण गणपते नमः. उच्चार बघा, ओम गण गणपते नमः. ओम गम गणपते नमः नाही, कारण बऱ्याच वेळा उच्चार करताना गम गणपते नमः तर न चा उच्चार करा, म्हणजे तो ग वर अनुस्वार होतो. ओम गण गणपते नमः. आणि फक्त घरामधला छोटासा आपल्या गुळाचा खडा हातात घ्यायचा, तो हातात धरायचा, म्हणजे इथं ठेवायचा. मग तो चिकट होईल म्हणून वगैरे काहीतरी करतं ते नाही, आपल्याला हात धुता येतो. गुळाची पावडर घ्यायची नाही. म्हणजे हे प्रश्न येतील, आम्ही गुळाची पावडर वापरतो, सेंद्रिय घेऊ का साधा घेऊ, कुठलाही घ्या, काळा घ्या, पिवळा घ्या, निळा घ्या, कुठलाही घ्या. गुळ म्हणजे गुळ त्याच्यात. आणि माझ्या मते लहानपणापासून गुळ हा केशरी चॉकलेटी रंगाचाच येतो. गुळाचा छोटासा खडा घ्या, तो डाव्या हातावर ठेवा. मुलांनी ह्या पद्धतीने असा ठेवा, एक खालचा हात आडवा खडा आणि त्याच्यावर हा हात उभा. मध्ये जी पोकळी निर्माण होते त्याच्यामध्ये ओम गण गणपते नमः फक्त 11 वेळा तुम्ही त्याचा उल्लेख करा, त्याचा जप करा आणि हे तो गुळाचा खडा खा. त्या मुलाच्या पत्रिकेमधल्या दोषांचं निवारण होतं. तुम्ही हा खाली बसून करा, खुर्चीवर बसून करा, फक्त गादीवरती अंथरुणावर बसून करू नका. जमिनीवर बसून करणं हे सर्वोत्तम. आणि हे मुलांनीच केलं पाहिजे, कारण लगेच येतो की आम्ही केलं तर चालेल का, तो करणार नाही. तर तसं चालणार नाही, ते त्यांनीच करणं गरजेचं आहे. म्हणजे आईने त्याच्यासाठी करणं गरजेचं नाही. काय आहे की काही कंपन शक्तींमधली गणित आहेत की जसं आईला मुलाबद्दल जास्त प्रेम असतं आणि मुलीला वडिलांबद्दल जास्त प्रेम असतं. तर काही म्हणजे जो एक कंपनशास्त्राचा जो अभ्यास मी केला होता त्याच्यातनं काढलं की याच्यात काही करताच येत नाहीये. तर काय करावं, म्हणजे एक मुलगी अमेरिकेत, आई वडील अजून दुसऱ्या कंट्रीमध्ये असतात, ते करू शकत नाही, वेळा जमत नाही, तर याच्यात काय करतायत. मग तुम्ही ह्या कंपनशास्त्रानुसार त्यांच्या पत्रिका घेऊन तुम्हाला ते गणित मांडायला लागतं. आणि तो आई वडिलांचं पण ह्याच्यामध्ये तुम्हाला तेव्हा तो अभ्यास करायला लागतो पत्रिकांचा, की कोण उत्तम आहे. कारण आपण जसं म्हणतो ना की घरात आई वडील दोघंही आहेत आणि मुलाबरोबर बाहेर जायचं आहे, पण दोघांपैकी एकाला जर मानसिक शारीरिक त्रास असेल तर ती जाऊ शकत नाही ना, अर्थात दुसरं जाणार. मग ते पत्रिकाद्वारे कोणाचे ग्रह उत्तम बलस्थानी आहेत की त्या आपल्या अपत्याला एक इंधन पुरवू शकतात. मग त्या अनुषंगाने तो जप त्या आई वडिलांकडनं त्या मुलांसाठी करायला लागतो किंवा तो करून घेतला जातो. मग त्या कंपनशास्त्राच्या अनुषंगाने ते होतात. आणि त्याच वेळेला म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा आखल्या जातात त्याच वेळेला तुम्हाला काही क्रिया, म्हणजे जशा आपल्या देवतांच्या पूजन दिलेल्या असतात, तर हे जे मंत्र आहेत, ह्या मंत्रामधले आता सगळेच मंत्र आपण म्हणू शकत नाही. म्हणजे स्तोत्र का तयार केलेली आहेत, तर पोथी वाचू शकत नाही म्हणून त्यातला सारांश हे केलं. ज्ञानेश्वरी वाचू शकत नाही म्हणून पसायदान केलेलं. मग तसं ह्याच्यातले काही मंत्र आहेत की एखाद्या व्यक्तीला अमुक त्रास आहे तर तो होतच, म्हणजे त्याचं प्रॉब्लेमच सॉल्व्ह होत नाही. मग त्या पत्रिकेच्या यांनी ते गणित मांडायला लागतं की ह्याला काय दिलं, किंवा ह्याच्या उत्तम असं धरून चालू की गुरु अतिशय ह्या माणसाला उत्तम आहे, तसा काही प्रॉब्लेमच नाहीये. पण मग गुरु उत्तम आहे आणि जो निर्बल आहे, एक पत्रिकेच्या अनुषंगाने काय असतं, जो वाईट आहे ना त्याला चांगलं करा असं पत्रिका सांगते. म्हणजे ज्योतिष सांगतं की राहूची दशा आहे ना तर मग राहूचा उपाय करा, बुधाची दशा आहे ना तर बुधाचा उपाय करा. कंपनशास्त्र उलट सांगतं. कंपनशास्त्र काय सांगतं, जे तुझ्याकडे अधू आहे ना ते तुझं काम करणारच नाहीये, पण जे तुझ्याकडे चांगलं आहे, तुझ्याकडचं जर एखादा ग्रह उत्तम असेल ना त्याची मदत घे आणि ह्याला सुधरव. म्हणजे अशा प्रकारे ह्या कंपनशास्त्र ह्यांनी आपण ह्या वैचारिकता किंवा लग्नाच्या दृष्टिकोनातून जाऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये हे घडतंच.
कारण ती कंपनं ही जी असतात ही त्या देहावरती त्या मंत्रांमुळं बदल घडवतात आणि त्याच्यामध्ये त्या आपोआप वैचारिकता बदलणं सुरुवात होते. कारण का, शरीरामध्ये एखादं विटॅमिन कमी असेल तर आपण सगळी विटॅमिन खात नाही, तेवढंच विटॅमिन खातो. जर समजा ई कमी असेल तर ईच खातो, बी कमी असेल तर बीच खातो, सगळं खातच नाही. मग सगळं घ्यायचंच नाही, पण ते कुठलं कमी आहे हे कळणं गरजेचं आहे. मग तो तो अभ्यास आहे की तो त्यातनं आपल्याला घ्यायचा आहे आणि तेवढंच त्याचा वापर करायचा आहे. म्हणून कंपनीशास्त्र उलटं काम करतं, पत्रिका त्याच्या बरोबर विरुद्ध काम करते. मंगळाचा दोष आहे तर मग तुम्ही गणपतीला जा. मग कंपनीशास्त्र सांगतं मंगळाचा दोष आहे, तुम्ही मारुतीला जा. हा एक दोन्हीतला फरक आहे. मग आपण कधी कसं मग का मी म्हणतोय म्हणून नाही, देवळात जा, एका बाजूला मारुती असतो, एका बाजूला गणपती असतो. का? उगाचच कधी विचार करतो आपण की गाभाऱ्यात शिरताना एका बाजूला गणपती आणि एका बाजूला मारुती का आहे? ती ह्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातनं केलेली त्या देवतांच्या स्थापना असतात की आपल्याला गाभाऱ्यात शिरताना वायुतत्व घेऊन जायचं आहे, अग्नितत्व घेऊन जायचं आहे, पण मला कोणाला बरोबर न्यायचं आहे. कारण गणपतीचं पूजन अग्नी घेऊन वायूला घेऊन जात असता तुम्ही, आणि मारुतीचं तत्व हे अग्नीबरोबर वायू पण आहे. मग ह्या अनुषंगाने तुम्हाला हे करायला लागतं. आणि त्याला जी तुम्ही हे करतो आपण आतमध्ये वडाच्या पिंपळाच्या याची तुम्हाला कुंडामध्ये आपण ती आहुती देतो, समिधा ज्या वाहतो, तर तिथं मात्र तुम्हाला ते चंदन वापरावं लागतं. कारण त्याला चंदन हे सगळ्यात शुद्ध लाकूड मानलं गेलेलं आहे आणि त्याचा कुठला दोष राहत नाही. मग जर तुमची ऐपत असेल तर तुम्ही चांगलं चितळ्यांचंच दूध प्या ना, कशाला साधं पिता? चहा दोन्हीचा होणार आहे, पण मग तुम्हाला फरक हा दोन्हीचा जाणवणार आहे. एक गणिती आहे आणि एक जे आहे हे तुमच्या पत्रिकेत दिलेली ढोबळ पद्धत आहे. आत्ता एक पुण्यामध्ये आपल्या इथं चांदणी चौकामध्ये टॉवर 2 मोठे उभे राहिलेले आहेत आणि त्या टॉवरमध्ये 17व्या मजल्यावरती प्रॉब्लेम आहे आणि फक्त 17व्या मजल्या एका ह्याच्यामध्ये पाणी झिरपतंय. आज सगळी माणसं येऊन गेली, ते नॅशनल इन्शुरन्सची आणि ह्याची येऊन गेली, पण ते पाणी कुठनं येतं हे कळत नाही. त्या स्लॅबमध्ये सगळं झालंय, A to Z सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि आज आपलं तंत्रज्ञान किती अद्ययावत आहे की आपल्याला म्हणजे भिंतीच्या आतमध्ये काय ते कॅमेऱ्यांद्वारे दिसतंय, सगळं झालेलं आहे, पण ते पाणी कुठनं येतं. आणि ती माणसं घाबरलं, घराच्यात होतं की ती हे येतंय कुठनं पाणी, की असं कसं भुताटकी आहे. घरामध्ये लोकांना हे व्हायला लागलं की एवढं मोठं त्याच्यामध्ये की मग सोडावं का, काय करावं का, रूठपाशी त्याच्यामध्ये गेलं. पण तुम्ही एखाद्याला म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा आपल्या कंपनी शक्तीचा भाग आहे. त्यांचं जिथं खाली डिझाईन होतं, जे खाली डिझाईन म्हणजे फरशीचं त्यांनी जे केलेलं होतं, त्याच्यावरती त्यांना म्हटलं तुम्ही फक्त 4 दिवस पोती टाका. पोतं म्हणजे आपलं गोंडपाटाची पोती मिळतात ना, तेवढं टाका आणि मग पाणी येतं का आपण बघू त्याच्यात. हा आता हे बोललं की एखाद्याला वाटेल की अरे किती म्हणजे गावठी पद्धत झाली, पण प्रत्येक गोष्टीत गणित हे ठरलेलं आहे जे आपल्याला शास्त्राच्या अनुसरून आपल्याला मांडता येतं. मग त्यांनी ती टाकली, पोती टाकली आणि ते पाणी बंद झालं. मग ते पाणी बंद झाल्यानंतर त्या माणसं झाले की हो का, मग आता एवढं उत्तम सुंदर घर आणि याच्यात ती गोंडपाटाची पोती कशी ठेवणार, कसं हे करणार. मग जिथं त्याचं टेरेस होतं, जिथं त्याच्या टेरेसमध्ये जी टाकी होती तिथं त्याचा लिकेज होता, तिथपर्यंत कोणी पोचलेलं नव्हतं. मग हे कंपनशास्त्र तिथपर्यंत त्याने पोचवलं आणि मग त्यांना तो फॉल्ट सापडला की तिथपर्यंत ते गेलं होतं. पण गंमत बघा की जर येणारी गोष्ट असेल तर ती कॅमेऱ्यातनं दिसायला पाहिजे ना तिथनं पाणी येताना, पण ती दिसत नव्हती. म्हणजे याचा अर्थ लगेच ते भुताटकी, ते घर झपाटलेलं, ती वास्तू खराब असं नसतं. काही गोष्टी आपल्याला समोर दिसतात म्हणून आपण त्या वास्तव मानतो. मग परमेश्वर हा आपल्या समोर आहे की नाही
हे तुम्ही जर असं म्हटलं की तुझ्या बाजूला परमेश्वर उभा आहे तर तुम्ही म्हणाल कुठं आहे, मला दिसतच नाही. तुझा श्वास चालू आहे, मी बोलतोय, याचा अर्थ परमेश्वर माझ्या देहामध्ये आहे, कारण घेतोय तो सोडतोय मी. मग ही जी गोष्ट आहे ही कंपनाच्या द्वारे आहे. मग आपण ही जी आज म्हणजे मुलांचं किंवा मुलींचं लग्नाचा जो आहे विषय, दादा त्याच्यामध्ये तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा होता की कित्येक जणांचं एक आहे अशी फॅक्ट की लग्न 1 वर्ष टिकलं ना की मग पुढे प्रॉब्लेम नाही, पण त्या 1 वर्षामध्ये इतके खटके उठतात कारण दोन्ही अनजान लोक असतात, एकामेकाला ओळखत नसतात, अचानक समोर येतात. जरी समोर ओळखत असले तरी ती दुसरी बाजू जी आहे ती माहिती नसते की बाबा हा बिछाण्यावरती ओला टॉवेल टाकूनच जातो. तर मग या कंपनशास्त्र या लोकांसाठी कसं वापरू शकतो की दोघांची कंपॅटिबिलिटी मॅच होऊ शकते? एक सोपी गोष्ट सांगतो की म्हणजे असं धरून चालू आपण की घरामध्ये 2 मोबाईल आहेत आणि 2 मोबाईलमध्ये एकाचं वोडाफोनचं सिम कार्ड आहे आणि एकाचं जिओचं सिम कार्ड आहे. एखाद्याचं जिओचं सिम कार्ड बंद पडतं पण वोडाफोनचं चालू असतं आणि मग वोडाफोनचं चालू असतं. तो म्हणतो अरे नाही काहीतरी जिओला प्रॉब्लेम आहे किंवा उलट कुठलं घेऊ आपण, काही कंपनीवर कुठलं हे देत नाही, उदाहरण म्हणून सांगतोय. मग होतं काय, तो म्हणतो अरे नाही याचं नेटवर्कच गेलंय. मग त्याला अल्टरनेटिव्ह काय करायला लागतं, तर तो म्हणतो एक काम करतो का, तुम्हाला हॉटस्पॉट देतोस का तुला. मग तो ज्याचं चालू असतं तो त्या कंपनाद्वारे ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये हॉटस्पॉट देतो, फक्त कंपन ट्रान्सफर करतो आणि ह्याचं जे नव्हतं ते चालू होतं. मग जोपर्यंत तो त्या रेंजमध्ये असतो तो दुसरा मनुष्य तोपर्यंत हा पण चालू राहतो, म्हणजे ह्याचाही फोन चालू राहतो. हे होतं कोणामुळे, तर फक्त कंपन्यांमुळे. म्हणजे ती फ्रिक्वेन्सी जी आहे, तर प्रत्येक ऑपरेटरची फ्रिक्वेन्सी ही वेगवेगळी असते, पण ही आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या कसं काय आहे, तर ही कंपन शक्ती तुम्ही वेगळी निर्माण करायला लागते तेव्हा तुम्हाला ती, म्हणजे थोडक्यात ते वायफायचं मॉड्यूल बसवलं डोंगल, पण त्याला जर सिग्नलच नसेल तर ते डोंगल नुसतंच राहतं. पण त्याला तुम्ही जर योग्य फ्रिक्वेन्सी जर दिली तर क्षणामध्ये तुमच्या मोबाईलला टॉवर येतो. आणि त्याला जो टॉवर आला, आपण बघतो की आला वायफायचा टॉवर आला, पण नंतर ते पासवर्ड मागतं, म्हणजे पासवर्ड झाल्याशिवाय ते चालत नाही, किंवा ते वायफाय दिसतं पण नो इंटरनेट येतं. हे नो इंटरनेट म्हणजेच आपली साधन आहे. म्हणजे ह्या साधनेद्वारे ती कंपनं तो पासवर्ड टाकायचा आणि मग तुम्हाला ते त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता. आणि बिघडलेली परिस्थिती आज घरामध्ये ह्यांनी एकमेव मार्ग हा राहणार आहे, एकमेव मार्ग राहणार आहे कंपन शक्तीचा. ह्याच्या व्यतिरिक्त मार्ग राहणारच नाहीये आध्यात्मिक दृष्ट्या किंवा ह्याच्यात राहणार नाही. एकाचं कारणच असं आहे की जर आतमध्येच नाहीये, बीज रुजलंच नाहीये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या फळाची उत्तम तुम्ही अपेक्षा करूच नका. तात्पुरतं अध्यात्म आणि दैवी शक्ती ही कधीही तात्पुरतेसाठी नसते, ही कायमसाठी असते. तिला मान असतो, तिला सन्मान असतो, त्या शक्तीला सन्मान असतो, तो मान त्या शक्तीला द्यायला लागतो, त्याचं उच्चारण त्याप्रमाणे करायला लागतो. महामृत्युंजय मंत्र आणि मृत्युंजय मंत्र जसं जीवन देतात तसं काही जणांचं मृत्यू होण्यासाठी पण तोच मंत्र म्हटला जातो आणि काही जण बरे म्हणण्यासाठी पण तो मंत्र म्हटला जातो, पण दाबामध्ये फरक आहे. म्हणजे त्र्यंबकम यजामहे जो आहे हा मंत्र काय दाबाने म्हटला तर समोरचा मनुष्य व्हेंटिलेटरवरनं बाहेर येणार आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि अडकून राहिलाय जीव तर तो मोकळं कसा करावा म्हणून सांगतात गुरुजी, मृत्युंजय मंत्र म्हणा. पण त्या पिंडापर्यंत तो जायला पाहिजे ना, तो उच्चार त्याला कळलं पाहिजे, कारण त्याला रेडिओ आहे हो. पण 101 फ्रिक्वेन्सी तुम्ही लावली नाही तर विविध भारती लागणार नाहीये. ती जर 100 असेल किंवा 102 झाली तरी लागणार नाही, ती 101च पाहिजे. तसं आपलं ब्रह्मांड ते पिंड ह्याच्यामधली जी फ्रिक्वेन्सी आहे, ह्याच्यामधली जी कंपन आहे, ही जर जोडली गेली तर तुमचा प्रॉब्लेम निश्चित सॉल्व्ह होणार आहे, की तो सॉल्व्ह होतो. आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीनेच काम करायला लागतं. त्याला तुम्ही
इतर गोष्टी ह्या आपल्या कर्मकांडामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जाऊन किंवा त्याच्यामधनं जे आपल्याला उपाय सांगितलेले आहेत ना, त्यांनी तो दोष जात नाही, कितीही त्याच्यामध्ये केलं. आणि सध्या फक्त 3च ग्रह, जसं म्हणतात ना की 3 पक्ष सध्या वॉन्टेड आहेत, तसे फक्त राहू, शनी आणि मंगळ हे 3 पक्ष सध्या सगळ्यात मोठे वॉन्टेड आहेत. काही झालं राहूची दशा, काही झालं शनीची दशा, काही झालं मंगळाची दशा. बाकीच्या ग्रहांना काही चान्सच नाहीये, कारण त्यांच्याकडे कोणी बघतच नाही. पण असं होता कामा नये. पत्रिका बघताना गुरुजींना विचारा, 36 मधले माझ्या मुलाचे किती गुण जमलेले आहेत, आणि कुठले जमले नाही आहेत ना त्याच्यावर काम करा ना. जमलेत त्याच्यावर काम, म्हणजे 36 पैकी 28 जमले, म्हणजे जमले नाही आहेत ना त्याच्यात असा काही आहे का की माझ्या मुलीच्या संसाराला बाधा येऊ शकते. मग त्याच्यावर काम करा आणि डोळसपणे काम करा. लगेच त्याच्यावरती काम करा म्हणजे झालं की म्हणजे आता एखादा मग केलं, हा मग असं करू आपण, एक तुमच्या घरी येतो, घरी शांती करून टाकू. परत सांगतो, घरात शांती करत नाही, घरात शांती करत नाही तर फक्त उदक शांत आणि वास्तू शांत या 2च शांती आपल्या घरात कराव्या. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ग्रहाची शांती ही घरात करत नाहीत. आणि जर म्हटलं आम्ही करतो तर त्या माणसाला परत दरवाजात उभं करू नका. तुमच्या घरातले दोष जाणार नाहीत, ते वाढतील. घरामध्ये शांती करत नाहीत. ग्रहाची शांती करायची, बाहेर सगळ्या शांती मोस्टली ह्या शंकराच्या मंदिरामध्ये केल्या जातात. आणि ती ठिकाणं सुद्धा कुठल्याही शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन केलं तर तसं होत नाही. ज्या शंकराच्या मंदिरामध्ये रोज बिल्वपत्र वाहिलं जातं, त्याच्यावरती रोज अखंड अभिषेक असतो, त्याच मंदिरामध्ये ती शांती केली जाते. जे डोळे उघडे ठेवून कुठल्याही माझ्या घराच्या जवळ हे मंदिर आहे मग करून घेऊ का, जागा ठरलेल्या असतात. स्थान महत्व म्हणून असतं. आपण का जातो कुलदेवतेला किंवा शेगावला का जातो, महाराज इथं पण आहे, माझ्याही ऑफिसमध्ये महाराजांची तसबीर आहे, पण मग शेगावला का जातो, स्थान महत्व. तसं शांती करताना स्थान महत्व आहे का, पाळलं गेलंय का. काही जण घरामध्येच त्रिपिंडी करतात, कालसर्पाची घरात करतात, अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. करू नका. घरामधले दोष वाढतील, घरांमधले आजारपण वाढतील. वास्तूमध्ये दोष जो नाही आहे तो वास्तूत क्रिएट होतो. फक्त उदक आणि वास्तू ह्या 2च शांती घरामध्ये केलेल्या जातात, ज्या शुभ मानल्या जातात. बाकी सर्व शांती ह्या अशुभ शांती असतात. ज्याचा आपल्याला त्रास असतो ते घालवण्यासाठी आपण ती शांती करत असतो. इतका सोपा अर्थ आहे. मी राहूची शांती करतोय, का करतोय तर तो मला त्रास देतोय म्हणून मला तो नकोय, म्हणून त्याला ते करून घालवायचं आहे. तो घरात कशासाठी करता, करूच शकत नाही, आपलं स्थानच नाही ते. आणि त्याची देवता ही फक्त आणि फक्त महादेव शंकर हा एकमेव आहे की जिथं त्याच्या लय आणि उत्पत्ती दोन्ही एकाच ठिकाणी होऊ शकतं. इतर मंदिरात चालत नाही. काही शांती या नरसिंह मंदिरात चालतात. मंगळाची शांती नरसिंह मंदिरामध्ये होऊ शकते, पण इतर शांती कृपया करून घरामध्ये करू नये. मग आमच्या घराच्या बाहेर वरांडा आहे, डोकं चालवतात लोक, आमचं टेरेस मोठं आहे, आमच्या बंगल्याच्या समोर ग्राउंड आहे, कुठेही तसं करू नका. ते ग्राउंड तुमचंच आहे, म्हणजे तुमच्या वास्तूचा तो भाग आहे. हे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन करायचं. आणि ज्या मंदिरामध्ये हे सर्व होतं, पुण्यामध्ये जर तुम्ही म्हणलात नागेश्वर मंदिर आहे मंगळवार पेठेमध्ये, तिथं होतं. त्या तांत्रिक गोष्ट म्हणजे ऐकून मी कधी गेलेलो नाहीये, पण तांत्रिक गोष्टी या नेहरू स्टेडियमची त्या कुठेतरी एक मंदिर आहे तिथं करतात, जिथं तांत्रिक गोष्टी करतात. परत सांगतो, मुद्दामून ज्या ठिकाणी तांत्रिक शांती करतात तिथं असल्या शांतिकाराला आपण जाऊ नये, कारण तिथं ते तांत्रिक दोष त्या जागेमध्ये निर्माण झालेले असतात. भलं जरी आपण त्या देवतेच्या सानिध्यात असलो तरी तिथं आपण त्या गोष्टी करू नये. त्यामुळं हा जिथं आध्यात्मिक गोष्टीच्या मार्फत
मंत्राच्या द्वारे शांत केले जाते, तांत्रिक नाही, मंत्रद्वारा केली जाते, अशी काही मंदिरं पुण्यामध्ये आहेत. कोथरूडला मृत्युंजय मंदिर आहे. इव्हन इकडे पिंपळेश्वर महादेव म्हणून आहे, गणेश क्रीडा आहे ना, गणेश तो हॉल जो आहे स्वारगेटला, तो त्याच्या तिथं तांत्रिक गोष्टी खूप करतात. अच्छा, तांत्रिक गोष्टी. म्हणून ते सांगितलं की तो नेहरू स्टेडियमच्या समोर आहे तिथं. ओके. तर तिथं काय आहे की तुम्हाला एखाद्याची पीडा आहे ना, तिथं या मग आपण करू ती घालवतो, हे तांत्रिक काम झालं. त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बसता तर त्या गोष्टीचा वास असतो. सोपं बघा, अंतर लावून आलेला मनुष्य असतो, तो आपल्या समजा बाजूला आला तर तो जरी गेला ना तरी त्या अत्तराचा वास त्या आपल्या ठिकाणी काही काळ राहतो. आपण म्हणतो अरे काय रे अत्तर काय लावले का? नाही, आत्ता एक जण आले होते ते लावून आले होते. त्याला म्हणतात वास. मग घरामध्ये कोणाचा वास आहे आपल्या याच्यामध्ये हे महत्वाचं आहे. मग ही मुलगा आणि मुलगी हे जर करत असेल तर इथनं माझं तर मत आहे की तुम्ही फक्त कापराच्या वडीपासून सुरुवात करा. त्या मुला मुलीला सांगा बाई ग तुझं सगळं ऐकतो, सगळं ऐकतो, इथनं सुरुवात कर. आपोआप घडणं महत्वाचं असतं. तुम्ही सांगून त्यांनी तात्पुरतं करणं हे गरज नाही. आतून रोग गेला पाहिजे, वर्ण नुसती मलमपट्टी करून उपयोग नसतो. त्यामुळं हा सगळ्यात मोठा भाग आहे. आणि बाकीच्या गोष्टी करण्याच्या अगोदर हे करा. आणि परत एकदा सांगतो, कंपनशास्त्र हेच ह्यापुढं प्रगत शास्त्र राहणार. कंपनाद्वारे ज्या गोष्टी आज नाडी वैद्य सुद्धा म्हणजे आमच्या डॉक्टरांनी जी नाडीची पद्धत होती, ते एक साने म्हणून वैद्य आहेत, त्यांनी आज ती ह्याच्यावरती घेतली, म्हणजे मशीनवरती घेतली कंपन की ती केली की जे वैद्यराज नाडीत परीक्षा करायचे तर तीच परीक्षण त्याच्यावरती होतं. म्हणजे कंपनं आपल्याला काय काय सांगतात आणि याच्यात. त्यामुळं घरामधली कंपनं असेल, घरामधले आपण म्हणजे तुम्ही म्हणाल की काहीतरी काय सांगतात, माणसांना झोप लागत नाही. घरामध्ये LED लॅम्प असतील, आपण बल्ब आणतो, आता जुन्या ट्यूबा बंद झाल्या, पण घरामध्ये LED लॅम्प असतील तर तुम्हाला त्या घरामधले कायम अस्वस्थता राहते. हा एक फ्रिक्वेन्सीचा भाग आहे. ज्या घरामध्ये जास्त LED, ज्या घरामध्ये जास्त ते वरती सिलिंगला केलेलं डेकोरेशन असतं त्याच्यामध्ये जेवढा घरामध्ये लाईटचा वापर जास्त तेवढ्या घरामध्ये नकारात्मकता जास्त. जेवढे लाईट तुम्ही जास्त लावणार तेवढं तुमच्या घरातल्या लोकांची झोपा उडणार. जेवढं घरामध्ये वातावरण मंद, सगळं बंद करा, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल घरामधल्या एक पंटी लावा. आपण लावत नाही. एक लावा, तुळशीजवळ लावा. तुळशीजवळ लावत नाही. आई वडिलांनी मुलांसाठी एवढा हा सोपा उपाय आहे. त्यांची मुलांना तुम्ही आता ते सांगू शकत नाही, पण आपण ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थिती तुम्ही जर बदललात तर नक्कीच मुलांच्या वैचारिकते बदलून त्यांचे ग्रह दोष निवारण आपोआप कंपनाद्वारे होईल. तुळशीजवळ दिवा लावा. सगळ्यात अजून एक सोपं सांगतो की जे प्रभावी आहे, दक्षिणेकडं तोंड करून संध्याकाळी एक दिवा लावत जा. आपल्या घराची दक्षिण दिशेला हा पितरांसाठी असतो. दक्षिण दिशा ही पितरांची. ज्या घरामध्ये पितरांचा आदर केला जात नाही त्या घरामध्ये कर्मदळिद्रपणा आल्याशिवाय राहत नाही. आणि दादा एक पण मला एकाने सांगितलं होतं की अमावास्येच्या दिवशी दक्षिण दिशेला दुपारी एक्झॅक्टली 1 वाजता दूध आणखीन भात मिक्स करून तिकडे ते पितरांसाठी असतं. हो. आता तुम्ही अमावास्येला सांगितलं ना, कधी विचार केला की अमावास्येलाच का, पौर्णिमेला का नाही? तर अमावास्येला याचा अर्थ की चंद्र हा कंपनशास्त्रातला सगळ्यात मोठा पॉवरफुल मॅग्नेटिझम असलेला ग्रह आहे की ज्याने अख्खा समुद्रची भरती ओटी आपण बघतो होते. किंवा चंद्रावरती मनाचा कारक आहे. मनाची अवस्था जर उत्तम ठेवायची असेल तर चंद्रासारखा ग्रह नाही. मग अमावस्या जेव्हा असते ना तेव्हा कुठलाही कंपन शक्ती काम करत नाही. अमावस्येला सगळ्या गोष्टी का म्हणतात, वाईट अमावस्येला दिसलं, अमावस्येला असं झालं तर मग तसं झालं, तर त्याचं कारण असं आहे की तेव्हा ती कंपन शक्ती काम करत नाही. म्हणजे जे बल असतं ते निर्बल असतं.
म्हणून ह्या ज्या काही गोष्टी आपल्या पहिल्यापासून आपण बघतो की अमावस्याला इकडं जाऊ नको तिकडं जाऊ नको असं लहानपणापासून आपल्याला सांगितलेलं आहे, किंवा एखाद्या अघोरी गोष्टी असतात त्या अमावस्येला केल्या जातात का, तर त्या ज्या गोष्टीची लोक करतात ना, तर त्याची ताकद इतर दिवशी कमी होते, त्या दिवशी कमी होत नाही, ती पॉवरफुल असते. कारण त्या विद्येला रोखणारं थांबवणारं त्या दिवशी कोणी नसतं. म्हणून हा भाग आहे. मग काही जण कसतात, हो का मग आम्ही अमावस्येला गेल्यानंतर अंगारा लावतो. कशाला? आपण रोज घरामध्ये आल्या आल्या पहिल्यांदा हातपाय धुवावे, हा साधा नियम आहे. हातपाय तोंड धुवावे, चूळ भरून टाकावी, कणभर पाणी घ्यावं, आपल्या डोक्यावरती हे करावं. इतका सोपा आहे. एक छोटीशी प्लास्टिकची बाटली करा, त्याच्यात खडे मीठ टाकून ठेवा, 2 थेंब 1 चमचा गोमूत्र टाकून ठेवा. घरात आलात, पायावरती याच्यावरती नुसतं त्याला एक छोटंसं भोग, एवढंसं भोग पाडा, इकडे एक थेंब इकडे एक थेंब, हातात थेंब तुम्ही केलं तरी तुमचं शरीर उत्तम, आणि जे घरात तुम्ही येताना बरोबर घेऊन आलेला आहात ते सगळं नष्ट होईल. म्हणजे इतका सोपा उपाय. त्याच्यासाठी कुठलेही धागेदोरे किंवा काही करायची काही गरज नाही. जेवढं तुम्ही ते करा. धागा म्हणजे बांधणं, सोपी गोष्ट आहे. कशाला बांधून घ्यायचं? आणि आपण कायम बघावं, दिलंय का, रामाने बांधला का, ज्ञानेश्वरांनी दिलं का, अमुक धागा घ्या, हे बाण आणि त्याच्यामध्ये कर. मग आपण ह्या आध्यात्मिक गोष्टीवरती जेव्हा चालतो तेव्हा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो. अमुक ह्या गोष्टी केल्यात का, त्या काय करायला पाहिजे हे आपल्या पोथ्यांमध्ये पण दिलेलं आहे. जानराव देशमुखांना गजानन महाराजांच्या चरणाचं तीर्थ पाणी लावल्यावरती जे तीर्थ झालं स्वरूप, की त्यांना ह्याच्यात झालं. ह्याच्यामध्ये तुम्ही अंधश्रद्धाची लोक सुद्धा तक्रार करू शकतात, हो का, म्हणजे पाण्यात हे झालं का. त्या माणसाची ताकद असते, त्या ऑरा जो असतो त्याची ती ताकद असते. म्हणजे काही प्रश्नांना उत्तरं नाहीत. जसं घोड्याला त्यांनी त्या घोड्याच्या खुरांमध्ये जाऊन ते घोडा शांत झाला, अर्थ असा झाला की जी शक्ती आहे, त्यांचा जो ऑरा आहे, त्या कंपनाद्वारे त्या घोड्यामधली असलेली वाईट कंपन ही नष्ट झाली. म्हणून कायम आपण हे करायचं की कंपन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. व्हायब्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कंपन घरामध्ये उत्तम हवीत. म्हणून घरामध्ये झांजा असेल तर झांजा वाजवा. बंगाली लोकांमध्ये शंख वाजवतात. हा दादा, त्याचं शंखाचं होतं की घरात शंख वाजवा का, कारण ते शेवटी ते काय ना, वॉर, ऍक्च्युली ती वॉर क्राय आहे. शंख म्हणजे काय आहे की सुरुवात. शंखाचा अर्थ होतो सुरुवात. आता जसं आता प्रश्न विचारला की वॉर म्हणजे वॉरला सुरुवात, तर तो शंख असा वाजवतात वॉरला, आणि घरामध्ये शंख वाजवताना असा वाजवतात. घरामध्ये जर असा वाजवला तर घरामध्ये वॉर. म्हणजे म्हणून पद्धत कशी आहे हे महत्वाचं आहे. म्हणजे वरती जर केला तर तुमचा जो ध्वनी येतो घशातनं हा वेगळा येतो, आणि शंखामधनं उत्पन्न होणारी कंपन ही दीर्घामध्ये जातात. आणि जेव्हा तुम्ही तो सरळ धरता असा बघा, कधीही शंख असे वाजवतात, म्हणजे जिथं शंख वादन होतात वगैरे, याला असं होतं. विशिष्ट शंख जेव्हा वाजवले जातात, विशिष्ट कार्यासाठी वाजवले जातात, तेव्हा त्यांना ते वर धरलं जातं. तेव्हा एक हात असा धरला जातो आणि तो वाजवला जातो. म्हणजे शंख वाजवण्याची ही सुद्धा पद्धत आहे. पण दादा, शंख वाजवताना तो कधी, म्हणजे कधी पूजेच्या एंडला वाजवला जातो? संध्याकाळी वाजवावा. आणि शंख हा 3दा वाजवायचा. म्हणजे मी पहिला शंख घेतला आणि नुसतं पू असा आवाज आला, ते एकदा झालं. आपण काय म्हणतो, आवाजच आला नाही, मग तो आपण धरत नाही. शंखामध्ये 3दाच फुंकर घालायचे असते, गणित आहे त्याला. दुसऱ्यांदा वाजवला, थोडासा पो 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 असा वाजला, हरकत नाही. तिसऱ्यांदा वाजवला, नुसता असा झाला, हरकत नाही, शंख वाजला गेला. सवयीने तुम्ही शंख वाजवायची प्रॅक्टिस करू शकता. पण घरामध्ये शंख वाजवण्यापेक्षा शंख फुंकणं म्हणतात. शंखामध्ये फुंकर घालायची असते. ती फुंकण घातली की घरामध्ये असलेल्या वाईट शक्ती गळून पडतात, नष्ट होत नाहीत, गळून पडतात त्या.
म्हणून संध्याकाळी शंख वाजवतात. मग त्या सगळ्या घरामध्ये जाऊन काही जण बघितलंय मी की सगळ्या घरामध्ये वाजवतात. मग तेवढी आपली शंख वाजवायची ताकद असेल तर तो असं वाजवत वाजवत फिरतात. नाही तर घरामध्ये तिचं सेंटर आहे, म्हणजे तुम्ही हॉलमधला असेल, फक्त दक्षिणेकडं उभं म्हणजे बघून शंख वाजवू नये. पूर्व, पश्चिम आणि उत्तर याच्याकडे बघून तुम्ही शंख वाजवू शकता. 3दाच वाजवायचा. तर ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला घरामधला उत्तम प्रकारे घरामधली एनर्जी बदलू शकतात. आणि मुलां आणि मुलींच्या ह्याच्यामध्ये लग्नाच्या जी आपण म्हणतो की आज लग्नाच्या अडचणी आहेत, ही मुख्यत्व मानसिक वैचारिकतेमध्ये नडलेलं आहे. ग्रहांना त्यांना दोष देऊन उपाय नाही. पण ठीक आहे, आता हे घडलंय, आता करू कसं, मला सोल्युशन पाहिजे, तर हे 3 सोल्युशन आहेत. परत एकदा सोप्यात सांगतो. कापराची वडी घेऊन तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी, तर संध्याकाळी मुलगा मुलगी कामाला जरी केलं तरी तुम्ही करा. हा नियम करा की संध्याकाळी मी 7 ते 8च्या दरम्यान करीन आणि सकाळी उठल्यावर करीन. मुलगा मुलगी घरी असेल तर त्याच्यामध्ये करा. 7 ते 8 हा नियम असेल आणि 8ला मुलगा आला नाही तर म्हटलं आई मी आलोच एक 10 मिनिटात, मग आईला प्रेम उतू जातं की ठीक आहे 10 मिनिटात येतोय 8-10ला. तत्वाला वेळ दिलेली असते. आपण कायम धरायचं की आपल्याला डेक्कन क्वीन पकडायची. कोणीही असलं तरी डेक्कन क्वीन ही 7:15लाच सुटते. ती कोणासाठी 7:20-25 पर्यंत थांबत नाहीत. मग वेळ ही महत्वाची असते, कारण त्यावेळी तुम्ही त्या देवतेला कमिटमेंट दिलेली असते की ह्या वेळेला मी तुझं आवाहन करणार आहे. मग ती काम करायला लागते. ती तुमच्यासाठी हे ठेवते, वेळ ठेवते. आपण म्हणतो ना की मी मठात जाते पण काय स्वामी माझ्यावर रुसलेले आहेत. अगोदर लाईन लागली ना, त्यांच्याकडं एक महाराज किती ठिकाणी अटेंड समजून घ्या. मग स्वामींना सांगितलं, स्वामी मी आज 4 ते 4:15 तुमच्याकडं रोज येईन. मग स्वामी म्हणतील ठीक आहे, हिने मला सांगितलं 4 ते 4, हुक बाय क्रूक काहीही हो, 4 ते 4:15 तुम्हाला ती गोष्ट झालीच पाहिजे. मग वेळ जर पाळली तर तत्व व्यवस्थित काम करतात. वेळ पाळली नाही तर तत्व काम करत नाही. कारण सगळं गणित आहे. भरती ओटी चंद्राचं असतं. पंचांगात का लिहिलेलं असतं 6:03 भरती लागेल. मग 6:05 का नाही लिहिलं? 2 मिनिटांनी काय फरक पडतो? नाही. 6:03 ती चुंबकीय क्षेत्र जागृत व्हायला सुरुवात होते. तसं जर तुम्ही ही गोष्ट तुमच्या घरामधली सर्व मुला मुलींची लग्न व्हायची असेल तर त्या तत्वाला वेळेचं बंधन तुम्ही स्वतःवरती घालून घेणं गरजेचं आहे. कुठलीही घ्या, तुमच्या मनानुसार घ्या. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा हे करा. तुळशीजवळ दिवा लावा. नसेल तुळस 10 रुपयात मिळते. लावायला जागा नसेल तो मार्ग तुम्ही निवडून काढायचा आहे. घरामध्ये तुळशीला आपण एवढं सगळं राहतो तर आपल्याला कुठेतरी तुळस ठेवायला असं कुठलंच घर नसतं की ज्याला बाल्कनी नाही. एखादं घर मिळू शकतं. मी तेही म्हणत नाही की आमच्या घरात नाहीच आहे. नसेल घराच्या जवळच्या मंदिरात जा, तिथं दिवा लावा, घराच्या मंदिरात. पण ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या याच्या मुलांसाठी करणं प्राप्त आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही करायला सुरुवात करता तेव्हा पहिला गणपती, दुसऱ्यांदा तुमची कुलदेवता ह्याचं स्मरण पहिल्यांदा करा. आणि जेव्हा ह्या क्रिया होऊन पूर्ण होतील त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये गेलेल्या 2 पिढ्यांची माणसं, म्हणजे आज मी जर समजा धरलं तर माझे वडील हयात नाही आहेत, त्यांचं नाव अशोक. त्यांच्या वडिलांचं नाव ते हयात नाही आहेत, त्यांचं नाव कृष्णाजी. तर वडिलांचं आणि आजोबांचं नाव घेऊन त्यांना नमस्कार करून त्यांची क्षमा या मागणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणत मी चुकलोच नाही, हे आपण करायचं नाही. चुकलोय का नाही चुकलोय, त्या मित्रांची क्षमा मागणं आपल्याला प्राप्त आहे. कुठं कोणी आपल्या मुलाच्या हातनं एखादी गोष्ट घडत नसेल, कारण तुम्ही त्यावेळी सेनापती असता त्या घराचे, तुमच्या मार्फत सगळ्यांच्या मार्फत ही प्रार्थना होत असते. मग जो मेन असतो तोच सगळा निर्णय घेतो. तसं तुमची जी मुख्य माणसाची जी प्रार्थना असते ना, तीच त्या परमात्म्यापर्यंत, त्याच त्या पितरांपर्यंत दोन्हीकडे पोचते होते.
म्हणून त्यांची क्षमा तुम्ही मागायचं आहे. ह्या गोष्टी केल्यात ना की माणसाच्या जीवनात बदल हा घडायलाच पाहिजे आणि घडतोच. कारण हे कंपनाशी निगडीत आहे. कृपया पत्रिकेच्या गणितात अडकून बसू नका. कारण त्याच्यात आत्ताच्या पिढीला पत्रिकेमध्ये अडकवणं हे कारण तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेण्यासारखं आहे. कुठलाही ग्रह, सगळ्यांचीच ग्रह, एकच ग्रह सगळ्यांना ऑटोमॅटिक बुद्धी देत नाही की तू असा वाग म्हणून. पण हे ज्या आपण ठिकाणी जातो, सात्विक ठिकाणी गेलात तर भाव सात्विकच निर्माण होणार. तामसी ठिकाणी गेलात तर भाव तामसीच उत्पन्न होणार. मग ज्या ठिकाणी आपला मुलगा कामाला जातो, असं हे कॉल सेंटर किंवा त्याच्यामध्ये तिथं ज्या कंपन्या ज्या पद्धतीने तयार होतात तशीच त्या मुलाची वैचारिकता, मुलीची वैचारिकता तयार होते. ती जर तुम्हाला निष्क्रिय करायची असेल तर ह्या क्रिया करणं तुम्हाला प्राप्त आहे. आणि अजून एक सोपं सांगतो की जी क्रिया मी सुद्धा स्वतः करतो. त्याच्यात आपल्या पुण्यामध्ये कसबा गणपतीचं मंदिर आहे, आपली ग्रामदेवता. गणपतीचं एवढं तीर्थ मी स्वतः आणून ठेवतो आणि ते घरामधले एक एक थेंब मी सुद्धा माझ्या घरामध्ये शिंपडतो. कारण त्याच्यामध्ये ही ग्रामदेवता आहे. ह्या ज्या ग्रामामध्ये राहतो त्याचा तो अधिकारी आहे आणि तो आपलं हे सांभाळतो. इतका सोपा छोटासा गोष्ट आहे. ह्याच्यात अंधश्रद्धा नाही. तीर्थात ताकद असते. घरात शिंपडलं की चालतं. एक शिंपड म्हणजे अख्खं पाणी मारायचं नाही, छोटंसं घ्यायचं, एक थेंब शिंपडायचा असतो. ह्या गोष्टी सोप्या आहेत. हे तुम्ही करून बघा. घरातलं नक्कीच हे होतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलामुलींची लग्न न व्हायचं अजून एक कारण म्हणजे त्यांचं अंथरूण. मुलं अंथरुणाची घडी करत नाहीत. आई बाप किंवा नोकर घडी करतात. ज्या घरामध्ये मुलं मुली अंथरुणाची घडी करत नाहीत त्यांना पचनाचा त्रास येतो. ती विक्षिप्त वागतात. त्यांचं वागणं सरळ नसतो. ती मुलं रागीट असतात आणि त्यांचे पत्रिकेमधले ग्रह आपोआप बदलतात. म्हणजे हा खूप महत्त्वाचा आहे की स्वतःचं अंथरूण हे केल्यानंतर आपण बघितलं असेल, आपण लहानपणी अंथरूण घ्यायचो, तो जे पांघराला घेतो ते झटकायचो आणि मग त्याची घडी करायचो. झटकणं म्हणजे त्याच्यात जो स्वतःचा ओरा झाला असतो तो सुद्धा क्लीन करणं. त्यामुळं माझा बाब्या, माझी बाबी असं करून आई वडिलांनी ह्याला खत पाणी घालू नका. तेवढी तरी मुलांना सवय लावा. बऱ्याच जणांना असते की तिथलं तिथं अंथरूण पांघरून तिथंच ठेवायचं नाही. एवढी तरी सवय लावली तरी तुमच्या मुलांमधली एनर्जी बदलल्याशिवाय राहणार नाही. ही अगदी खात्रीने सांगतो. एवढी सोपी गोष्ट आहे की बाकीचं काही करायचं नाही. उगाच घरामध्ये अमुक हा लोलक टांगा, हे टांगा, इकडं ही फ्रेम लावा. काल एक पॉडकास्ट ऐकला, मला मी डोक्याला हात लावला. आज एवढ्या वर्ष आपण आपल्या घरामध्ये आज शिरताना गणपती बाप्पांचं हे लावतो की शुभ कार्य. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं गणपतीला शुभ कार्य नाहीच आहे, ते काढा आणि तिथे बैलाची घोड्याची नाल लावा. का? आमचा धंदा व्हावा म्हणून. काय आपण ऐकतो आणि काय त्याच्या खाली मी कमेंट्स ऐकल्या. म्हणजे माझ्याकडे केलेली फ्रेम आहे, मग मी ती फोडू का, हे करू का? म्हणजे कमाल आहे. तिथं जर चुकीचं असतं तर आपलं पारंपरिक आलं असतं का? परंपरानुसार आपल्या घरामध्ये ना ह्या नाला अगोदरच लागल्या असत्या. आपण एवढा विचार करत नाही. एक छोटीशी गोष्टीवरती करतात. आपली परंपरा काय चालू आली आहे ह्याच्यामध्ये करत नाही. उमरा काय आहे, घ्या ना उमरा करून. घरामध्ये कशाला तुम्ही बाकीच्या पेन्शनच्या गोष्टी 100 करत बसता. एक लाकडी उमराला तुम्ही 500-600 रुपये खर्च करा. स्टिकर लावू नका, त्याच्यावरती रांगोळी काढा. इतके सोपी गोष्ट असताना मग घरामध्ये ते नाही येणार. मुलगा कितीही ठिकाणी बाहेर जाऊ नये, घरात आल्यावर त्याची बुद्धी बदलणार. मग ज्या वास्तूत गेल्यावरती जर ते बदलत असेल तर ती वास्तू तरी व्यवस्थित भारीत ठेवणं हे आई वडिलांचं काम आहे. आणि मग तुम्ही अजून त्याच्यामध्ये हे न करणं म्हणजे व्यसनांना सुद्धा क्षमस्व. पण आई वडील मुलांबरोबर बसून व्यसन करतात म्हणजे त्यांना
स्वतःच्या हाताने त्यांना बिघडवतात, हे आज बघायला मिळतं. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. मग ह्याला पत्रिकेचा दोष तुम्ही कसा म्हणू शकता, किंवा कोण सांगू शकतं ह्या पत्रिकेचा दोष आहे? त्यामुळं प्रत्येक ठिकाणी पत्रिका किंवा नक्षत्र हे आणू नका. आज जी देवस्थानं आहेत इतकी ओव्हरफ्लोड आहेत की सगळीकडचे सगळी रिझर्वेशन फुल झालेली आहेत शांत्या आणि हे करण्याचं. एवढं त्याच्यामध्ये करू नका, स्वतःमध्ये बदल करा. तो बदल घडणं जर तुम्ही केलात तर महत्वाचं आहे. आणि हा पॉडकास्ट जर कुठल्या मुलामुलींनी जर चुकून ऐकला आणि त्यांना स्वतःमध्ये जर बदल करायचा असेल ना, तर तुम्ही काहीही करू नका. फक्त तुमच्या आई वडिलांना ते बसलेले असताना किंवा उभे असताना नमस्कार करा. बस, तुम्ही काही करू नका. म्हणजे एवढा सोपा गोष्ट. देवाला सुद्धा करू नका, आई वडिलांना नमस्कार करा. आई किंवा म्हणजे मुलींनी किंवा मुलांनी त्या त्यांचं व्यवस्थित झाल्याशिवाय राहणार नाही. ते व्यवस्थितच होईल, कारण छत्र ही गोष्ट आई वडिलांकडूनच येते. एवढी ताकद आपल्या मातृदेव भव आणि पितृदेव भव ह्याच्यामध्ये आहे. परमेश्वरापेक्षा जास्त ताकद आहे. तुम्हाला काही जमत नाही ना, काही कशावर विश्वास नाही ना, हरकत नाही. निदान आई वडिलांचा नमस्कार करा. पटत नसेल तर सोडून द्या तो भाग. तेव्हा बऱ्याच घरामध्ये असं असतं की मुलांचं आई वडिलांशी पटत नाही. तुम्हाला स्वार्थ, म्हणजे आता हा शब्दच वापरतो, तुमच्या स्वार्थासाठी आई वडिलांना नमस्कार, तुमचं आयुष्य सुखी होईल. पण जर वेळेत नाही हे केलं तर ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. माणसाने साधं कॅल्क्युलेशन करायचं. सुरुवातीला वय 100 पर्यंत माणसं जगाची, नंतर 90 झालं, 80 झालं, 70 झालं. आज दुर्दैव आहे, चौकात जाताना 28, 29, 30 वर्षाच्या मुलांचे बॅनर लागलेले असतात की अमुक अमुक गेला आणि येत आहे. याचं कारण आहे आपण आपल्या मुलांवरती कुठंतरी संस्कार करायला किंवा घरामधल्या असलेल्या एनर्जीला आपणच चुकीच्या मार्गाने नेतोय, किंवा आपणच मुलांच्या लाडाला, त्यांनी थोडीशी गोष्ट केली की त्याला अमुक घेऊन दे. 1.5 लाख रुपयाचा फोन मुलाच्या हातात जेव्हा देता, तेव्हा त्या मुलाला आमचा मुलगा स्टँडर्ड वापरतो हे मिरवू नका. मुलाला त्या 1.5 लाख रुपयाची किंमत आहे का हे पहा. जो व्यक्ती घरामध्ये लाडानी प्रेमाने मुलांचे आणि मुलीचे लाड करतो, त्यांची मुलं मुली कधीही सुधारणार नाहीत. कुठलेही ग्रह तारे शांत्या त्यांचं काम करणार नाहीत. तुम्ही जर ह्याच्यामध्ये कुठंतरी ब्रेक आणलात तरच ह्या गोष्टी होणार आहेत, नाहीतर होणार नाहीत. अगदी वास्तवतेने त्याच्यामध्ये आहे. स्वतः करा. मुलांना ही सवय लागणं गरजेचं आहे की आज सावरकरांचं जसं आता चालू आहे, कित्येक ठिकाणी सावरकरांचं, म्हणजे सगळी तरुण पिढी सावरकरांच्या याच्यामध्ये येते. उत्तम तरुण पिढी चांगलीच आहे, फक्त थोडं डायव्हर्शन करणं गरजेचं आहे. थोडं डायव्हर्शन केलं की बरोबर लक्षात येतं की काय आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यामुळं मुलामुलींनी आई वडिलांना तुम्ही सांगा की असं असं आहे बाबा, तुला असं वाटतं का की तुला नोकरीत प्रमोशन मिळावं. म्हणजे मुलांना अशी भीती घाला, म्हणजे त्याला काय वाटतं की चला मला प्रमोशन मिळेल म्हणून आई वडिलांना नमस्कार, ठीक आहे, कुठनं तरी काम झाल्याशी कारण. मग त्याला ती जाणीव होते की नाही ठीक आहे. मग त्या शक्तीची जाणीव जेव्हा होते ना, तेव्हा मनुष्य त्याला चिकटतो. पण हल्लीच्या मुलांचं असं नाही आहे. हे 1,000 रुपयाची पावती करतो, ऑनलाईन जीपे करतो, आपल्याला लगेच, आपल्याला म्हणजे मला सुद्धा नाही, मलाच हा शब्द आता आपला झालाय की लगेच गुण पाहिजे. तर तसं नाही होत. शेवटी देव आणि आपलं ज्या पारंपरिक रीतिरिवाज आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या तुम्ही पाळणं आणि त्या अनुषंगाने जाणं गरजेचं आहे. पैसा हा तिथं भाग नसतो. त्यात देवतेला तुम्ही किती सरेंडर होता, किती उत्तम फुलाने सजवलंय याला महत्त्व नसतं. तुमच्या मनातला भाव किती स्वच्छ आणि त्याच्या प्रती समर्पित आहे ह्याच्यावरती त्याचं तुम्हाला फळ मिळतं. उगाच नुसतं आमच्याकडे गुरुजी येतात, तुम्ही काय करता, गुरुजी येतात, तुम्ही काय करता, तुम्ही करा.
देवतेला तुम्ही करा, तुम्हाला जसं जमतं तसं करा. परमेश्वर हा भावाचा भुकेला आहे, प्रसादाचा फुलांचा भुकेला नाही आहे. तुम्हाला जसं जमतं तसं करा. एकदाच फक्त मुलाला म्हणा की बाबा रे, तू जेवायला बसतोयस ना, येताना देवासमोर हात जोड. फायदा त्याला आहे. पत्रिकांमध्ये, ग्रह नक्षत्रांमध्ये कृपा करून आणा. आणि जी काही पत्रिका बघाल त्याच्यात जे काही ज्योतिषी आहेत, माझ्याकडे चांगलं स्ट्रॉंग काय आहे ना त्याचा फायदा करून घ्या. निर्बल काय आहे त्याचा स्ट्रॉंग करून फायदा करून, म्हणजे त्याला सुधारवाच्या फंदात पडू नका. जो उत्तम असतो, जो शुद्ध असतो, तो बरोबर दुसऱ्याला ओढून जातो. मॅग्नेट पॉवरफुल पाहिजे. त्या छोट्या मॅग्नेटला तुम्ही मॅग्नेटाईज करायला जाऊ नका. पॉवरफुल मॅग्नेट ठेवलं की ते छोटं त्याला खेचलं जाणार आहे. आणि ते स्वतः त्याच्यामध्ये बघा, त्या खेळामध्ये सुद्धा मॅग्नेट तयार होतं. त्याला घासाला किंवा वेगळी क्रिया करायला लागत नाही. मग तसं पत्रिकेतला सुद्धा तो अभ्यास करून कुठले तुमचे ग्रहबल उत्तम आहेत तसा फायदा करून घ्यायला पाहिजे. काही याच्यामध्ये चुकीचं उलटं केलं जातं. तो एक अभ्यासाचा वेगळा भाग आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. त्यामुळं मुलांसाठी हा एवढाच एक भाग आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. आई वडिलांना नमस्कार. आणि जे तुम्हाला सूर्याय नमः आणि प्रजापतये नमः हे करायला सांगितलं. आणि तुळशीजवळ दिवा हा अगदी हे करा. घरामध्ये घंटा देवामध्ये असते ती वाजवा, कारण कंपनं ही त्याच्यातनंच मोकळी होतात. काही विशिष्ट घरामधल्या शक्ती जाण्यासाठी या सोप्या गोष्टी असतात. कंपनं घरात नवरा बायकोंची भांडणं झाल्यावर कशी भांडीला भांडी वाजतात, ती उगाच वाजतात का? तर नाही, ती कंपनांचाच तो कडेलोट होतो म्हणून ती एकमेकांवर आपटली जातात. पण तशीच घरामध्ये शांती हवी असेल, तुम्ही घंटा वाजवा. ऑब्झर्व करा, मी घरामध्ये मंत्र म्हटला आहे किंवा रामरक्षा म्हटली किंवा घरामध्ये जर मी घंटा वाजवली तर माझा मुलगा मुलगी मला काही बोलतो का, मला असं म्हणतो का की इथं वाजवू नको, हे करू नको. तसं जर आढळलं तर कृपया तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी काय करायचं तुम्हाला सांगेन. थांबतो. श्रीराम. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा